यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति अशा नंतरच्या काळामध्ये इतिहास काळामध्ये ज्यावेळेला खरोखरच आपल्या धर्मातील काही पंथांचा आपल्या धर्मावरती झाला होत होता आणि धर्माचा पाया डळमळीत होत होता, काय होणार अशा वेळेला एका महापुरुषाचा जन्म झाला आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस. आणि ते महापुरुष म्हणजे श्रुतिस्मृती पुराणानालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. हे आदि शंकराचार्यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती. आणि त्या पुरुषामुळे आपला हा धर्म अस्तित्व राहिलेला आहे. आणि या पवित्र ठिकाणी जिथे कायम काही ना काही नाम साधना चालू असते, साधनेचं मध्ये अधिष्ठान निर्माण झालेलं आहे आणि त्या अधिष्ठानातून काही ना काहीतरी ज्ञान चर्चा आता व्हायला हवी. अधिष्ठान आहेच, पण आता ज्ञान चर्चा व्हायला हवी म्हणून हा योग जुळून आलेला आहे. किरण पेटसे गुरुजींनी गेल्या वर्षीपासून हे व्याख्यानमालेचं सत्र सुरू केलेले. गेल्या वर्षी लक्ष्मीनारायणच्या देवळात रात्रीच्या वेळेला ही व्याख्यानमाला होती. आता सर्वांच्या सोयीसाठी म्हणून ही 6:30 ते 8:30 अशा दरम्यान व्याख्यानमाला आहे. तर त्याचं आजचं पहिलं पुष्प आहे की ज्याच्यामध्ये ते स्वतः श्री शंकराचार्यांचं सगळं जीवनपट उलगडण्याचं काम करणार आहे. ते होणारच आहे. त्याच्या आधी या आपल्या अधिष्ठानातर्फे मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतायत. पतंगे का स्वागत करतायत आणि लाईव्ह चित्रीकरण होत आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही, आपल्याला पुढे होतील. आणि शंकराचार्यांचं सुद्धा पूजन. तर असा छान योग आहे आणि ज्ञान चर्चा आहे, त्यामुळे ज्ञान पिपासूच लोक इथे येणार आहे. त्यामुळे गर्दी अपेक्षित नाही, गर्दी अपेक्षित आहे, श्रोते अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा या मंडळातर्फे किरण गुरुजींतर्फे सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी विनंती करतो की त्यांनी आपला जो प्रतिपाद्य विषय आहे त्यास सुरुवात करा. सगळ्यांना नमस्कार. सुरू करूया. प्रवचनाच्या प्रथेप्रमाणे मंगलाचरणाचे श्लोक म्हणूया. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादमङ्गलस्मरणं वासरमणिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषाढ्यावहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमः परमं कल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय निर्गुणाम्बतये नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. जन्माद्यसेतोर्वयार्जतशाखेव विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये वियन्ति यत्सूरयः. तेजो वारिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. शुकासारिके पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीकि सारिका मान्य सा नमस्कार मासा सद्गुरु रामदासा. जयांचा धनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामार्थ केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्तन
मी नमस्कार त्या प्रभू चैतन्य मूर्ती श्रोता भक्ता श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. एक श्लोक सांगतो, सगळ्यांनी माझ्या मागून म्हणा. दत्तांचा श्लोक आहे. दत्त सुधा भाव सुधा रस स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये एक श्लोक आहे. जयतु दत्तो देव संघाभिपूज्यो जयतु भद्रो भद्रदो भावुके जयतु नित्यो निर्मल ज्ञान वेद्यो जयतु सत्य सत्य संघो नवद्यः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध सगळ्यांना नमस्कार करतो. गेल्या वर्षीपासून आपण ही व्याख्यानमाला आपणाहून आयोजित करण्याचं ठरवलं. त्याच्या मागचं कारण आता मकरंदांनी सांगितलेलं आहे की आद्य शंकराचार्य आणि त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या जीवनपटाविषयी त्यांच्या साहित्याविषयी आपल्याला खूप कमी माहिती असते, किंवा आपण या पंथामध्ये आहोत, काहीतरी नामस्मरण करतो म्हणून आपल्याला थोडीशी माहिती यांच्याबद्दल आहे, पण भरपूर समाज किंवा अगदी 99% हिंदू समाज म्हणायला हरकत नाही की ज्यांना आद्य शंकराचार्य म्हणजे कोण हे सुद्धा कदाचित माहिती नाहीये. त्यांचं कार्य, त्यांनी काय केलं, त्यांनी किती कोणत्या प्रकारची ग्रंथसंपदा निर्माण केली याविषयी फारशी माहिती बोलली जात नाही किंवा अशी वेगळ्या पद्धतीने सांगितली जात नाही. मग आद्य शंकराचार्य जयंती साजरी करताना आपण अनेक देवांच्या जयंती उत्सव साजरे करतो, जन्मदिवस साजरे करतो, त्यांची पूजा अर्चा करतो. मग आचार्यांची जयंती जर का आपल्याला साजरी करायची असेल तर त्यांच्या विचारांचा, त्यांनी आपल्याला सांगितलेल्या अभ्यासाचा आपण जर का त्याच्यामध्ये काही करू शकलो, विचार करू शकलो, चर्चा करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने त्यांची पूजा असेल. त्यामुळे आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने आपण ही व्याख्यानमाला करावी असं मनामध्ये आलं आणि गेल्या वर्षीपासून हे सुरू केलं. देवाच्या कृपेने म्हणूया की गेल्या वर्षीचे सुद्धा 4 दिवस पूर्ण झाले आणि याही वर्षी 4 दिवसांची व्याख्यानमाला आपण आजपासून सुरू करतो आहोत. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मुद्दाम मी सांगेन की हे सुचलं कसं करावं. तर माझा मुलगा मिहीर, त्याचा वाढदिवस असतो अष्टमीला, वैशाख शुद्ध अष्टमीला, आणि वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी यज्ञ करावे असं मी अनेक वेळा अनेकांना सांगतो. इथून सुद्धा अनेक वेळा या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आम्ही यज्ञ करत होतो इतके वर्ष, पण मग आपण काहीतरी वेगळा पायंडा पाडून दिला पाहिजे. आपण लोकांना जेव्हा सांगायचं असं असं करा, तेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून गेल्या वर्षीपासून हे ज्ञानसत्र म्हणून ज्ञानचर्चा अभ्यास म्हणूया आपण याला, कारण मी काही याच्यामध्ये अजून अभ्यास करतोय, शिकतोय. सगळेच जण कायम शिकतच असतात. मग आचार्यांची जयंती आणि अष्टमीचा दिवस हे मिळून 4 दिवसांची ही व्याख्यानमाला आपण सुरू करावी आणि त्या निमित्ताने आपणच काहीतरी एक आदर्श सगळ्यांसमोर ठेवावा की आधी आपण वागलो म्हणजे आपण इतरांकडून अपेक्षा ठेवू शकतो की तुम्ही सुद्धा असं काहीतरी करा. अगदी 4 दिवसाचं नाही, पण निदान आपल्या घरी 1 तासासाठी का होईना, आपल्या गोत्राविषयी माहिती का होईना, पण काहीतरी ज्ञानसदृश चर्चा, अभ्यास असा आपण प्रत्येकाने करावा. म्हणून या व्याख्यानमालेचं आयोजन आपण करतो आणि देवाच्या कृपेने याही वर्षी हे पूर्णत्वास जाईल अशी खात्री व्यक्त करतो. आचार्यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमी म्हणजे हा 8चा दिवस, आद्य शंकराचार्य जयंतीचा दिवस. भारतवर्षाचं संपूर्ण तेज ज्यांच्यामुळे आहे. आता असे अनेक पुण्यात्मे, अनेक महात्मे इतिहासामध्ये होऊन गेले. काही व्यक्तिमत्वांविषयी आपल्याला माहिती आहे, काही व्यक्तिमत्वांविषयी आपण वाचलेलं आहे, फक्त त्रोटक माहिती आहे, आणि अनेक व्यक्तिमत्व आपल्यापासून मुद्दामून थांबवली गेली, ज्यांची माहिती हिंदू समाजासमोर येऊ नये, भारतवासियांच्या समोर येऊ नये असाही प्रयत्न केला गेला. आता
या विषयाची पुनरावृत्ती पुढच्या 2-3 दिवसामध्ये अनेकदा आपल्याला होईल, पुन्हा पुन्हा आवृत्ती होईल, पण ते आपल्या मनावरती फसवण्यासाठीच असेल किंवा ते जोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा ऐकत नाही तोपर्यंत आपलं मत, आपल्या निष्ठा त्याच्यावरती प्रतिष्ठापित होत नाही म्हणून असेल. तर अशा व्यक्तिमत्वांमध्ये अग्रगण्य व्यक्तिमत्व कुठलं म्हणावं तर ते आद्य शंकराचार्यांचं आहे. ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज हे ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला इतिहास घडतो. आपण अनेक वेळा मागे पाहिले, इतिहासात पाहिले, अगदी 400-500 वर्षांच्या इतिहासामध्ये सुद्धा असे अनेक उदाहरणं आहेत की जिथे ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आले, राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी एकत्र आले, राष्ट्राच्या संरक्षणासाठी एकत्र आले. मग राष्ट्राचं संरक्षण आपण असं ज्या वेळेला म्हणतो तेव्हा ते फक्त सीमेवरच संरक्षण आहे का? लढाई केली, दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केलं, आपले सैनिक शिपाई त्याच्यामध्ये शहीद झाले, हातावर प्राण घेऊन ते लढतात आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी. पण हेच फक्त आपल्या राष्ट्राचं संरक्षण आहे का? आपल्या संस्कृतीचं सुद्धा संरक्षण करणं हे आवश्यक असतं. आपल्या परंपरांचं संरक्षण करणं, धर्माचं संरक्षण करणं हे पण आवश्यक असतं. त्याला सुद्धा आपण एक राष्ट्राचं संरक्षण असं आपण म्हणू शकतो किंवा किंबहुना म्हटलं पाहिजे. जे सीमेवरती जवान लढतात, सैनिक शिपाई आपले लढतात, ते त्यांचं काम करतात, ते आपल्याला शत्रूपासून वाचवतात, ते तिथे आहेत म्हणून आज आपण इकडे सगळं छानपैकी झोप घेतो, सुखे दैव जे काही आपलं चाललंय ते जीवन चालू आहे, तिथे खूप कष्ट घेऊन ते आपलं संरक्षण करतायत. मग देशाची बांधणी जी आहे, सांस्कृतिक बांधणी असेल, धार्मिक संस्कार आपले जे असतील, हे सगळं सांभाळणं हे आपली जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. हे राष्ट्राचं एक चैतन्य असतं. बघा, आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला फार छान वाटतं किंवा काही ठिकाणी गेल्यावरती थोडं कमी, काहीतरी वाईट म्हणजे थोडं उदासीन वाटतं. काहीतरी चैतन्य प्रत्येक ठिकाणी असतं. तसं राष्ट्राचं सुद्धा एक चैतन्य आहे आणि त्यालाही जागृत करावं लागतं. ज्या वेळेला ते चैतन्य निद्रिस्त होत जातं त्यावेळेला राष्ट्राची परिस्थिती कशी असते ती सुद्धा आपल्यापैकी अनेकांनी, आता आम्ही तरुण आहोत, लहान आहोत, पण जे वयोवृद्ध आहेत त्यांनी सुद्धा हा काळ अनुभवलेला असेल की ज्या वेळेला राष्ट्राचं चैतन्य ज्या वेळेला निद्रिस्त होतं त्यावेळेला कशा प्रकारे आपलं वातावरण, सगळ्या राष्ट्राचं वातावरण कसं होतं. या परंपरा सुद्धा आहेत ना, या जसं आपण प्रदूषण म्हणतो, हवेचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, तसं आपण विचार करत नाही, पण आपल्या परंपरांचं आणि संस्कृतीचं सुद्धा प्रदूषण होत असतं. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आम्ही सगळेजण. हळूहळू संस्कार होत जातात. अनेक वर्षांच्या, शेकडो वर्षांच्या परंपरा, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये घुसवलं जातं आणि नंतर ती आपली परंपरा होऊन जाते. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं, आत्ताचं सगळेजण आजूबाजूला समाजात उदाहरण बघणारेच म्हणून फक्त सांगतो, टीका करायची नाही. आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं, इथून कोणावरही टीका करायची नाही. आपल्याला काय सांगायचंय तो विषय फक्त पोहोचवायचा. लग्नाचे सगळीकडे सीझन चालू आहे, बरोबर की नाही? लग्नाचं वातावरण सगळीकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये हळद हा जो विषय आहे की नाही तो सगळ्यांनी बघा कसा झालाय. आपला विचार करा, प्रदूषित झालाय का खरोखर? त्याच्या मागे मूळ संकल्पना काय होती? पूर्वजांची संकल्पना, त्याचा शास्त्रीय आधार काय होता? हळद मुलगीला नवऱ्याला का लावायची? ती तिच्या आई वडिलांनाच का लावायची? का आलेल्या सगळ्या पाहुण्या माणसांना आता ती लावायची? याच्या मागे काहीतरी विचार होता. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये कुठेही उगाचच कुठला विषय आलेला नाही. काही ना काहीतरी कारण त्याच्या मागे आहे. पण आता बघा, आता हे कधी आलंय? हळद आणि सगळं संगीत म्हणतात, हळद म्हणतात, कधी आलंय? गेल्या 10, 15, 20 वर्षांमध्ये असेल, 15 वर्षांमध्ये असेल, 20 पण नाही फार. आता ते हळूहळू वाढत चाललंय. आता लहान मुलं जी आहेत 8, 9, 10 वर्षाची, ती आता हे सगळे सोहळे जवळून जर का बघतायत, ती जेव्हा लग्नाला होतील 21, 22, 25 वर्षाला आणि ते हेच जर का लहानपणापासून बघतायत तर झालं की नाही आपल्या पद्धतीचं, संस्कृतीचं, परंपरेचं प्रदूषण. त्यांना काय वाटणार आहे? हळद लावायची म्हणजे काय करायचं? हे असं वातावरण जे काही आपण बाहेर बघतो हेच म्हणजे आपला धर्म आहे. मग आता हे सुधारायचं कोणी? आपली जबाबदारी आहे ना. हौस करणं हा वेगळा विषय आहे आणि परंपरा सांभाळणं हा वेगळा विषय आहे. आपण ते सगळं एकत्र केलं आणि फक्त आता मौज राहिली. हौस आणि मौज एवढ्याच गोष्टी आता होतात. पण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की नाही, बाहेरून प्रवास करून आलेल्या माणसाला कसं आपण स्वच्छ करून घरात घेतला, आपण बाहेर जाऊन आल्यावरती कसे स्वच्छ होऊन घरामध्ये आलो. तेच कारण हळदी मागे आहे.
जखम झाली, पडलो पटकन मैदानामध्ये, तर हळद चेपायचे जुने लोक. अजून आपण करतो, आपण या गावामध्ये आहोत म्हणून आपण करतो. मग तेच कारण त्या नवऱ्या मुलगीला हळद लावायचं कारण आहे. ते अँटीसेप्टिक आहे वगैरे सगळे गुण आपल्याला माहितीत की नाही. विषय काय आहे? संस्कृतीचं झालेलं प्रदूषण, धर्माचं झालेलं प्रदूषण, बाहेरून प्रवास करून आलेल्या व्यक्तींचं काही लागण, काही साथीचा रोग असेल, प्रवासातले जीवाणू जंतू असतील, ते आपल्या उत्सव मूर्तींना लागू नाहीये, त्यांना त्याचा त्रास होत नाहीये, म्हणून यांना हळदीने लेपन करून ठेवायचं. आहे की नाही चांगला विचार? अतिशय योग्य विचार आहे. सगळे प्रकारचे सायन्स म्हणा, मेडिसिन म्हणा, आयुर्वेद म्हणा, सगळ्यांच्या दृष्टीने योग्य विचार आहे. आणि आपण आता बरोबर त्याचा उलटा विचार करून ठेवला. हे अशा प्रकारे हे एक साधं उदाहरण दिलं की जे आपण आजूबाजूला बघतोय हळदीचं. मग अशा आचार्यांच्या वेळेला काय झालं होतं माहितीये का? अशाच प्रकारे अतिशय प्रदूषित वातावरण निर्माण झालं होतं धर्माच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत, वेदांच्या बाबतीत. छत्रपती होते म्हणून मंदिरं वाचली, बरोबर नाही? हिंदू धर्म टिकून राहिला. तसंच त्या काळी आचार्य होते, शंकराचार्य झाले, अवतार त्यांचा झाला, त्यामुळे त्यांनी आपला हा धर्म, वैदिक संस्कृती म्हणून आपण जी म्हणतो, ती सगळी त्यांनी पुन्हा उभी केली आणि ती सांभाळून ठेवली. आद्य शंकराचार्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे. त्यांचा आता आयुर्मान किती होतं किंवा त्यांचा काळ कसा होता ते थोडं आपण आजच्या दिवसामध्ये बघूया. त्यांचं कार्य एवढं उत्तुंग आहे की त्यांची कुठलीही गोष्ट एका दिवसात नव्हे तर कधीच अभ्यासून पूर्ण होणार नाही. आज आपल्याला जेवढा त्यांचा जीवनपट, एक दोन चार गोष्टी महत्वाच्या असतील, जेवढ्या बघणं शक्य आहे तेवढा आपण बघू आणि पुढे जाऊ. आचार्यांनी खूप लिखाण केलेलं आहे, आपल्याला अनेक संकल्पना उलगडून सांगितलेल्या आहेत आणि त्याला शांकर भाष्य असं म्हणतात. अनेक ग्रंथांवर त्यांनी जे टीका लिहिली, टीका म्हणजे आपल्याला समजून सांगण्यासाठी जे लिहिलंय त्याला म्हणतात शांकर भाष्य. आणि त्याचाच विचार आपण उद्यापासून पुढे 3 दिवस करणार आहोत. आजही जर विचार केला तर संस्कृत मधलं गद्य म्हणजे पाठ, गद्य याचा उत्तम नमुना कुठला जर का असेल तर तो आद्य शंकराचार्यांच्या लिखाणाचा आहे. आजही आपल्याला आजूबाजूला अनेक लोक असे दिसतात की जे वेदांना मानत नाही, बरोबर दिसतात. तुम्ही अनुभवत असाल की नाही, वेद वगैरे असं काही नाही, संस्कृती, वेद संस्कृती वगैरे असं काही नाही असं म्हणणारे अनेक जण आहेत. मग त्यांची मतं कुठली असतात? त्यांनाही प्रत्येकाची काहीतरी मतं आहेत. अनेक आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत, बरोबर. सगळेच पंथ काही वेद प्रामाण्य मानतातच अशाचा भाग नाही. पण लक्षात घ्या, ते जे मानतात तो पंथ, त्यांचा उपासना पंथ जे काही आहे ते जो मानतो त्याचं सुद्धा मूळ हे वेदांमध्येच दिसतं. ते वेद मानत नाही पण त्यांची विचारसरणीचं सगळं मूळ हे वेदांमध्येच आपल्याला दिसतं. आणि अशा अनेक मतवादी, उदार मतवादी म्हणत नाहीये मी, अनेक मत ज्यांची होती त्यांच्याशी आचार्यांनी वादविवाद केला, ज्ञानपूर्ण चर्चा केल्या आणि त्यांना वादविवादामध्ये जिंकून घेतलं. पूर्वीच्या काळी अशा चर्चा व्हायच्या, मीमांसा, वादविवाद व्हायचे. आताचे वादविवाद होतात ते वेगळ्या पद्धतीने होतात, पण वैचारिक वादविवाद व्हायचे आणि त्याच्यामध्ये खरोखर ज्ञानी जर का समोरचा असेल तर त्याला शरण केलेले असे अनेक ज्ञानी महान अशी व्यक्तिमत्व होती. आणि आचार्यांनी सुद्धा अशा अनेक मतांचं खंडन केलेलं आहे. खूप चांगले चांगले संवाद या आचार्यांच्या जीवनामध्ये वाचनीय आहेत आणि अभ्यास करण्यासारखे सुद्धा आहेत. या वैदिक परंपरेवर जे काही आघात झाले ते सगळे आचार्यांनी दूर केले, दूर करण्याचा प्रयत्न केला. भारत, सुरुवातीला मी म्हटलं की भारत वर्षाचे जे कोणी आपली व्यक्तिमत्व होती, मुळात पुढे जायच्या आधी आपल्याला भारत या शब्दाचा थोडासा अर्थ मला तुम्हाला सांगावा वाटतो की भारत म्हणजे काय हे एकदा आपण समजून घेतलं की आज उद्या परवा 2-3 दिवस जे आपण चर्चा करणार आहोत त्याविषयी सगळी स्पष्ट कल्पना तुम्हाला त्याविषयी येईल. भारत, आपण सगळे भारतीय आहोत. म्हणजे कोण आहोत आपण? भा ह्याचा अर्थ बुद्धी आणि रत म्हणजे रममाण असणारे. सोपा अर्थ आहे, काही त्याच्यामध्ये कठीण नाही. भारत म्हणजे कोण? बुद्धीमध्ये रममाण असणारे सगळे म्हणजे आपण भारतीय. मग आपण स्वतःला भारतीय म्हणून जेव्हा घेतो त्यावेळेला खरोखर आपण याचा विचार केला पाहिजे की आपण बुद्धी किती ठिकाणी वापरतो, कशा प्रकारे वापरतो आणि खरोखर एखादी गोष्ट जर आपल्या समोर आली तर त्याचा
बुद्धिपूर्वक विचार आपण करतो का? जसं आपल्याला उद्या काही प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. ही पण एकदा पुनरावृत्ती अनेक वेळा होईल की आपल्याला जोपर्यंत प्रश्न पडत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर शोधायला आपण जात नाही. बरोबर? अनेक वैज्ञानिक आहेत की नाही, ते कसे घडले? सोपी गोष्ट, अतिशय सोपी गोष्ट. त्यांना मनामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण झाला, त्याचं उत्तर शोधायचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणूनच अनेक शोध लागले की नाही. गरज ही शोधाची जननी आहे असं वाक्य आपण अनेक वेळा ऐकलंय. पण ती गरज म्हणजे कधी निर्माण झाली? समाजातल्या कोणाला तरी एखादा प्रश्न पडला आणि त्यांनी तो प्रश्न जपून ठेवला, शक्य तिथे जाऊन जाऊन तो विचारला, त्याची उत्तरं गोळा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो शोध लागला, म्हणजे ज्ञान निर्माण झालं काहीतरी. त्यामुळे भारत या शब्दाचा अर्थ बुद्धीमध्ये रममाण असणारे, बुद्धीचा वापर करणारे असे आपण सगळ्यांना आहोत. त्यामुळे संस्कृतीविषयी, धर्माविषयी, आपल्या चाली रीती परंपरांविषयीचे आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. खरं सांगू का, जुन्या काळात असं सांगायचे किंवा अजूनही सांगतात की प्रश्न विचारू नको, तुला सांगितलंय तेवढं कर. याच वातावरणामध्ये आपण सगळे वाढलो. बरोबर आहे? माहित नाही का, पण आता जुन्या लोकांनी हे सांगितलं, अजूनही सांगतात, अजून माझ्या पिढीपर्यंत आम्ही ऐकतोय. पण त्याचा कदाचित मला असं वाटतं की थोडासा तोटाच झाला का धर्माचा, संस्कृतीचा. प्रश्न विचारू नको, मी सांगतो तेवढं कर, हे असं सांगताना पूर्वी असं का सांगितलेलं होतं? कारण कुणीकडनं ते त्या व्यक्तीकडनं करून घेतलं पाहिजे. लहान मुलांकडनं म्हणा, न करणाऱ्या माणसांकडनं म्हणा, मी सांगतोय ना तेवढं तू कर, फार चिंता करू नकोस, असा सांगण्याचा भाव त्याच्यामध्ये कदाचित असावा. पण आता जसं जसं आपण पुढे बघतोय, आजची तरुण पिढी बघतोय, आमच्या मागणं येणारी लहान पिढी आपण बघतो, तेव्हा असं वाटतं की ह्याचा कदाचित तोटा झालेला आहे. अरे कारण जर का समजलं एखाद्या गोष्टी मागचं, तर आजची तरुण पिढी अधिक जोमाने ही सगळी कामं करेल, धर्माची कामं करेल, संस्कृतीचं कामं करेल, परंपरा सांभाळण्याचं काम सुद्धा ते करतील. पण त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे. मी सांगतो म्हणून ते कर असं म्हटलं की ते त्याच्यापासून दूर जाताना आपल्याला आता दिसतात. त्यामुळे प्रश्न निर्माण व्हायला हवेत, आणि प्रश्न कोणी विचारला तर काय होईल? आता आजही मी असं म्हणणार आहे की उद्यापासून कोणाला काही प्रश्न पडले तर अवश्य माझ्यापर्यंत ते पोचवा. मला नाही येणार एखाद वेळेस ते उत्तर. माझं बिलकुल असं म्हणणं नाहीये की मी सर्वज्ञ आहे, मी लगेच उत्तर दिलं म्हणजेच मी ज्ञानी, असं होणारच नाही, किंबहुना असं असूच नाहीये. एखादा प्रश्न समोरून आला, मला नाही आला, मी सांगेन, मी अभ्यास करतो, आमच्या गुरुजींना विचारतो, उद्या तुमचं उत्तर देतो, असा भाव प्रत्येकाने जर का ठेवला तर मुलांनी प्रश्न विचारला, हे का असं करायचं, तू काय बोलू नकोस, मी सांगतो म्हणून ते कर, असं उत्तर आपण तरी आता याच्यापुढे देऊ नये. त्याच्या मागचं कारण आपण शोधू, आपण सगळे मिळून शोधू. सगळीच कारणं काही आहेत पण ती आपल्यापासून कदाचित दुरावलेली आहे. आपल्यापर्यंत आपलं ज्ञान येऊ नये म्हणून प्रयत्न केलेला आहे. कुणी केलाय, कसं केलाय ते सगळं आपल्याला माहिती आहे. गुरुकुल परंपरा होती की नाही आपल्याकडे? आपल्याकडे पराक्रमाचीच परंपरा होती. आपली मुलं आत्मविश्वासूच होती, आत्मविश्वासच त्यांच्यामध्ये होता, त्यांच्यामध्ये पराक्रमच होता, कारण ती गुरुकुलामध्ये शिकत होती. जाती व्यवस्थेला आपल्याकडे स्थान कधीही नव्हतं, कधीही नव्हतं. वर्ण व्यवस्था होती. 4 वर्ण आहेत माहिती की नाही? आपली ही सगळी भारतवर्षाची संस्कृती जर का आपण पाहिली, सनातन संस्कृती, पहिले आपणच होतो, आपणच पहिल्यापासून होतो, दुसरं कोणीच नव्हतं. तर साधारण 16 खांब आपण म्हणूया. या इमारतीचे किती खांब असतील? 16 खांब असतील. कशा प्रकारे? तर 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितले, माहिती आहेत सगळ्यांना. 4 पुरुषार्थ पूर्ण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी 4 आश्रम आपल्याला सांगितले आपल्या जीवनात. कुठच्या टप्प्यावर कुठला आश्रम असावा, ती त्या आश्रमातली कर्तव्य पूर्ण केली की ते पुरुषार्थ आपल्याला मिळत जाणार आहेत. आणि हे सगळं करत असताना याच्या बरोबरनी 4 वर्णांची व्यवस्था आपल्याकडे दिली. वर्ण व्यवस्था म्हणजे काय? तर पूर्वी सांगतो थोडक्यात, गुरुकुलाची व्यवस्था कशी होती माहितीये का? की लहान मूल म्हणजे मी पुरुष मुलगा म्हणत नाही, मुलगी सुद्धा, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार होता. आपल्याकडे तसे सगळे दाखले आहेत, अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर एखादं लहान मूल ज्या वेळेला शिक्षणासाठी योग्य असेल त्यावेळेला ते गुरुकुलात गेलं की लगेच त्याला दुसऱ्या दिवशीपासून शिकवायला सुरुवात. असं नव्हतं. त्यांना, त्या मुलांना ठेवून घ्यायचे वर्ष 2 वर्ष, त्याच्यानंतर त्यांचा कल बघितला जायचा, त्यांना छोटी छोटी कामं सांगितली जायची. त्या कामातनं त्यांचा इंटरेस्ट, त्यांना कशामध्ये जास्त आवड आहे हे बघितलं जायचं.
त्यांचं आणि त्या गुरूंचं नातं निर्माण झालं पाहिजे याची काळजी घेतली जायची. आणि हे सगळं ठरल्यानंतर एखाद्या मुलाला ज्ञान म्हणजे एखाद्या मुलाला शिक्षण देऊन तो शिकवणारा होणार आहे का, शिक्षक होणार आहे का, की एखादा मुलगा चांगला वेल्डर होणार आहे, एखादा मुलगा चांगला व्यापार करणारा होणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर होणार आहे. अशा पद्धतीने त्याला ज्ञान दिलं जायचं. ही व्यवस्था गुरुकुलामध्ये होती. त्यामुळे आपला सुसंपन्न समाज त्यावेळेला होता. त्यामुळे 4 पुरुषार्थ त्यांना मिळवण्यासाठीचे 4 आश्रम, 4 वर्ण आणि त्याच्या मागोमाग 4 साधना मार्ग आपल्याला सांगितले. हे झाले 16 गोष्टी झाल्या. 4 चोक 16. साधना मार्ग कोणते? ज्ञान, कर्म, भक्ती आणि साधना. योग हे झाले साधना मार्ग. यांच्यातली एक जरी वीट हल्ली, एक जरी खांब थोडा व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होईल? इम्बॅलन्स होईल ना. आपली संस्कृतीचं पण असंच काहीसं झालं. येणाऱ्या आक्रमकांना हे बरोबर माहिती होतं की यांचे कुठचे खांब ढासळले म्हणजे हे गुलाम होतील. आणि त्याप्रमाणे आपल्या अनेक शिक्षण व्यवस्था 1800 या शतकामध्ये हा सगळा कायदा करून त्यांनी गुरुकुल बंद पाडली इंग्रजांनी. सगळे त्यांच्याकडे माहिती सगळी होती. किती गुरुकुल भारतामध्ये चालतात, विद्यापीठ किती आहे, शिकवणारे किती आहेत, शिकणारे किती आहेत, ही सगळी गोष्ट किंवा ही सगळी माहिती इंग्रजांनी गोळा केली. आणि आपल्याला या गुरुकुलापासून जेव्हा तोडलं तेव्हा ते आपल्यावर राज्य करू शकले. अशीच एकदा परिस्थिती आचार्यांच्या काळामध्ये झाली होती. सगळीकडे काय व्हायचं? कसं होतं त्यावेळेची परिस्थिती? सर्वम शून्यम शून्यम, सर्वम दुःखम दुःखम आणि सर्वम क्षणिकम क्षणिकम. सगळं काही क्षणिक आहे. शेवटी सगळं शून्याकडे जाणार आहे, सगळं विलीन होणार आहे. मग आपण कशाला काय करायचं? अतिवैराग्य, वैराग्याची परिसीमा ओलांडलेली होती. अतिवैराग्य आणि अकर्मण्यता प्रतिपादन. अकर्मण्यता म्हणजे कशाला काय करायचं? काही नाही केलं तरी शेवटी तिकडेच जायचं ना आपल्याला. त्यामुळे काही करण्याची गरज नाहीये. सगळं जग हे शून्यात शेवटी विलीन होणार आहे. अशा ज्या वेळेला समाजावरती विचारांचा गाडा वाढला, विचारांचा पुढे आला विचार, त्यावेळेचे राज्यकर्ते सुद्धा या सगळ्यांना जे संन्यास स्वीकारतील त्यांना राजाश्रय द्यायला लागले. त्यामुळे झालं काय? अनेक तरुणांच्या फळी, भरपूर समूहाच्या समूह हे वैराग्याकडे गेले. आता वैराग्य म्हणजे त्यांच्या वेळेला त्यांचं वैराग्य, त्यांनी असं संबोधलं होतं त्याला की हे वैराग्य आहे, हा संन्यास आहे. आणि भिक्खूंचे समूहाच्या समूह दिसायला लागले सगळीकडे फिरताना. राज्यकर्त्यांनी त्यांना आश्रय दिला. त्यांना आपण आता म्हणतो ना की काहीतरी त्यांना सबसिडी दिली, त्यांना काहीतरी पैसे द्यायला सुरुवात केली त्यांचा संसार चालण्यासाठी. त्यामुळे अनेक तरुण हे भिक्खू बनायला लागले आणि सगळीकडे शास्त्रतेज दुबळं व्हायला लागलं. आता राष्ट्राचं चैतन्य, आपण मगाशी विचार केला तसं राष्ट्राचं चैतन्य जागृत आपल्याला करायचंय संस्कृतीचं म्हणून. पण जिथे क्षात्रतेज दुर्बल होतं तिथे काय होणार आहे? राष्ट्राच्या सीमा सुद्धा दुबळ्या झाल्या आणि मग अनेक प्रकारचे आक्रांत हे यायला लागले, आक्रमण व्हायला लागली. कारण क्षात्रतेज दुर्बळ झालं, क्षात्र बलाचा ह्रास व्हायला लागला. आणि एकदा का राष्ट्राचं हे क्षात्रतेज दुर्बल व्हायला लागलं की हळूहळू आपलं राष्ट्र हे जर्जर बनायला लागलं. अनेक प्रकारचे विचार, मुळातले विचार, त्यांचं प्रदूषण, दूषित विचार व्हायला लागले. आणि यांना परत जागेवर आणण्यासाठी, यांच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करून वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी कोणाची तरी या पृथ्वीला गरज होती. हिंदू धर्माला याची गरज होती. त्यावेळेला आद्य शंकराचार्यांचं अवतार इथे झालेला आहे. एक प्रचंड विद्वान असे होते, कुमारिल भट्ट असं त्यांचं नाव. आणि त्यांनी मीमांसा या शास्त्राला, या विचारांना, वैदिक धर्माला असं काही त्याच्यामध्ये पुढे नेलं. आता त्यांची एक गोष्ट पुढे सांगेन मी तुम्हाला की एक असंतुलन जे निर्माण झालेलं होतं या सगळ्या संस्कृतीमध्ये, धर्मांच्या वैदिक संस्कृतीमध्ये, ते एक असंतुलन दूर करण्यासाठी आणि मीमांसा म्हणजे चर्चा, वादविवाद, मगाशी मी म्हटलं की चर्चा झाल्या पाहिजेत, यांनी चर्चा घडवल्या. पण ते एका बाजूला घेऊन जायला लागले. म्हणजे एक असंतुलन दुरुस्त करता करता दुसरं एक असंतुलन यांच्यामुळे तयार झालं. यांना सुद्धा वादविवाद करून, यांच्याशी काहीतरी चर्चा करून एक वैदिक संस्कृतीची पुनःस्थापना व्हावी म्हणून आचार्यांचा अवतार इथे झालेला आहे.
की जो आचार्यांनी आपल्याला काय दिलं, एक सम्यक विचार दिला. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आचार्य आपल्याला सांगतात की किमंश दंतत्र विचार एव गोदीर्घ रोगो भव एव साधो किमंश दंतत्र विचार एव. आचार्यांचा प्रत्येक शब्द हा आपल्याला अभ्यास करण्यासारखा आहे, विचार करण्यासारखा आहे. आचार्यांनी काय सांगितलं, विचार एव, विचार करा. विचारोपी, अपी म्हणजे विचार सुद्धा करा असं सांगितलेलं नाही, विचारच करा. विचार एव. आपण दत्त महात्म्याचा ज्यावेळेला अभ्यास करत होतो, 2 दिवस इथे आपण केला, तेव्हा आपल्याला थोरल्या स्वामी महाराजांनी काय सांगितलं दत्त महात्म्यामध्ये, ऐसे अभ्यासे ठरता. एक अख्खा ते 2 तासाचा पूर्ण वेळ आपण या एका 2-3 शब्दांमध्ये फिरत होतो. ऐसे अभ्यासे ठरता. आपल्याला सगळ्या संतांनी तेच सांगितलं, तुम्ही अभ्यास करा, विचार करा, बुद्धी वापरा. आणि अशी बुद्धी वापरण्यासाठी, समाजाला पुन्हा एकदा हे ज्ञान पुढे आणून देण्यासाठी या आचार्यांचा अवतार पृथ्वीवरती झालेला आहे. विचारांचा प्रतिकार विचारांनी व्हावा याच्यासाठी आचार्यांनी पूर्ण आयुष्य आपलं दिलेलं आहे. आपल्याला असं अनेक वेळा वाटतं की त्यावेळेला अशी परिस्थिती होती म्हणून आचार्यांचा जन्म झाला, रामाचा जन्म झाला त्यावेळेला कशी परिस्थिती होती, कृष्ण जन्म झाला तेव्हा कशी परिस्थिती होती. मग असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला भगवान अवतरतात. मग आता सुद्धा आमच्या आजूबाजूला एवढी वाईट परिस्थिती आहे, मग भगवंत का अवतार घेत नाही? प्रश्न पडायला पाहिजे की नाही? अनेक प्रकारचे अत्याचार चाललेत, मनुष्यावर अत्याचार चाललेत, राष्ट्रावर चाललेत, अनेक हिंदू धर्मावरती अत्याचार चालले, साधूंच्या हत्या मध्यंतरी झाल्या, अनेक प्रकारचे अत्याचार सुरू आहेत. मग या सगळ्यामध्ये भगवान अवतार का घेत नाही? भगवान तयार आहेत यायला, भगवंत यायला लगेच तयार आहे. फक्त भगवंत काय शोधतात इथे की मला कौशल्यासारखी माता मिळेल का उदरी यायला, मला देवकीसारखी माता मिळेल का उदरी यायला, लगेच भगवंत येतील. आपल्याकडे अशा माता घडवणं की त्यांना निसर्गदत्त काय म्हणतो आपण, निसर्गानेच दिलेली त्यांना दिलेली आहे, आपण किती विचार केला तरी काही करू शकत नाही. त्यामुळे अशा माता आपण घडवणं हे आता आपलं आवश्यक असलेलं मोठं कर्म आहे. की धर्म जर का वाचवायचा असेल, संस्कार जर का गुणावर करायचे असतील, तर निसर्गाने कोणाला अधिकार दिलेले आहेत? माता भगिनींना अधिकार दिलेले आहेत. त्यांच्याकडे ती देणगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. जिथे जिथे मी जातो तिथे तिथे हे सारखं सांगत असतो की स्त्री शक्ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपली पुढची पिढी संस्कारित होणं थोडं कठीण आहे. ज्या घरातली स्त्री कणखर आहे ते घर कधीही बिघडलेलं तुम्हाला दिसणार नाही. आजूबाजूला बघा, मी कोणाची नावं घेण्याचं कारण नाही, उदाहरण देण्याची आवश्यकता नाही. ज्या घरामध्ये आई नसेल तर बहीण नसेल तर आजी, कोणतरी एक स्त्री त्या घरामध्ये कोणीही आहे, ती जी ज्या घरामध्ये कणखर आहे ते घर कधीही विस्कळीत होणार नाही. असो, हे सगळे आचार्य कुमारी भट्ट, गोष्ट तुम्हाला कुमारी भट्टांची सांगायची होती की एकदा भिक्षेला जात होते. कुमारी भट्ट भिक्षेला गेले होते, मगाशी जो मी उल्लेख केला त्यांचा. भिक्षेला जाता जाता एका घरासमोर उभं राहून भिक्षेसाठी जेव्हा त्यांनी आरोळी दिली तेव्हा ती माता भिक्षा घेऊन आली, पण ती रडत होती. कुमारी भट्टांनी विचारलं, अश्रुणी मंचसी त्वं कथं वद वाम नेत्रे, का रडतेस तू आई? भिक्षा वाढताना तू रडतेस का? त्या माऊलीने उत्तर असं दिलं, अरे मी भिक्षा घालायला आलेली आहे, पण मला समाजामध्ये गावामध्ये सगळीकडे सगळे हे असे भिक्खूंचे जथ्थेच्या जथ्थे फिरताना दिसतात, एकही माणूस मला असा दिसत नाही की जो वैदिक संस्कृतीची स्थापना करेल किंवा असलेली वैदिक संस्कृती ही पुढे नेईल. हे सगळं बाहेर आपण बघतोय, वेदपाठ करणारा मला एकही ब्रह्मचारी का दिसू नाहीये, यासाठी ती माऊली रडतीये. जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे पौरुषत्व किंवा पराक्रम हा सगळा विश्वातल्या कुठल्याही साहित्यामध्ये जो नाही, ते सगळं आपल्या वेदांमध्ये ज्ञान आहे. हे पुढे कोण देणार आहे? वेदांचा पाठ करणारा एकही मनुष्य मला दिसू नाहीये. हे दुःख मला होत आहे. आणि तिथे कुमारी भट्ट असं सांगतात की तुमच्यासाठी वेदांसाठी रडणारी आई आहे, तर मी माझं सगळं आयुष्य या वेदसेवेकरता लावायला तयार आहे. आणि कुमारी भट्टांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे या वेदसेवेकरता लावलं. त्यांनी मीमांसा दर्शनाकडे नेलं. पण मगाशी म्हटलं तसं त्यांनी मीमांसा दर्शनाकडे एवढं नेलं की त्याच्यातून दुसरं एक असंतुलन निर्माण व्हावं.
आणि म्हणून आचार्यांचा इथे जन्म किंवा अवतार झालेला आहे. आचार्यांनी आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं काम केलंय, त्यावेळची समाज स्थिती कशी होती, समाज स्थितीचा अभ्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आचार्यांचं महत्व आपल्याला कळणार नाही. कारण बाकी सगळ्या सत्पुरुषांविषयी आपण बाहेर अनेक वेळा वाचतो, ऐकतो, पण आचार्यांविषयी फार कमी सांगितलं जातं. जो वेद प्रामाण्याला स्थापित करेल, वेदांनी जे सांगितलंय त्याच्याप्रमाणे स्थापना करेल, पण दोन त्याच्यामध्ये गोष्टी आहेत की फक्त कर्मातच अडकवणार नाही. आता सुद्धा मधल्या काळामध्ये जर आपण काही बघितलं तर बरंच कर्मठता आपल्याकडे असलेली आपल्याला दिसते. म्हणजे सगळ्यांनी अनुभवलेली असेल, कारण आपण अशा ठिकाणी राहतो की हे सगळं आपल्याला अनुभवता येईल. वेदांमधली कर्मठता पण आपल्याला नकोय आणि मीमांसकांच्या मागे राहणारा सुद्धा वेदांत आपल्याला नकोय. याचं संतुलन करणारा, याचा विवेक करणाऱ्या महात्म्याची गरज होती. काही लोक म्हणतात आम्ही फक्त कर्मच करणार, ज्ञान आपण घेणार नाही, जसे आपण आता वागतोय. आमच्या आहेत ना परंपरा चाललेली ती, त्याच आम्ही करणार आहोत. आम्ही त्याच्या मागचं ज्ञान जाणून घ्यायला तयार नाही. म्हणजे नुसतंच कर्म करणार आहोत, कारण आम्ही मोक्षाची इच्छा करणारे मुमुक्षु आहोत आणि कर्मातूनच मोक्ष मिळेल असा आपला गाढ विश्वास आहे. पण हे उपयोगाचं नाही, नुसतं कर्म उपयोगाचं नाही. काही जण असं म्हणतात आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही फक्त ज्ञानच संपादन करणार आहोत, आम्ही कर्म करणार नाही. देवाविषयी मला सगळी माहिती आहे, पण मी देवळात जाऊन हात जोडणार नाही, कारण आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही फक्त ज्ञान मार्गच घेणार. हेही उपयोगाचं नाही. आणि आम्ही दिवसभर फक्त देवदेव करत बसणार. जेवढी आपल्या आजूबाजूला मंदिर आहेत, सोमवारी शंकर, मंगळवारी गणपती, बुधवारी राम, गुरुवारी दत्त, सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही जाऊ. आम्ही भाव भक्तीने पूर्ण भावुक भक्त आम्ही आहोत, भोळे भक्त आम्ही आहोत, हे सुद्धा एकमेव उपयोगाचं नाही. आचार्यांकडे हे तिन्ही गोष्टी होत्या. ज्ञानही होतं, कर्मही होतं आणि भक्तीही होती. सगळं उत्कट होतं. आपण जर का संत चरित्र पाहिली तर अनेक संतांकडे आपल्याला काही संतांमध्ये ज्ञान उत्कट दिसेल, पण त्यांच्याकडे कर्म आणि भक्ती होती, त्यांनी टाकून दिलेलं नव्हतं. त्यामुळे तीनही गोष्टी आपल्याला आवश्यक असतात. एखादी गोष्ट आपल्याकडे उत्कट असू शकते, पण तीनही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. अशा प्रकारे विवेक आपल्याला करता आला पाहिजे. आचार्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात केल्या. पुढच्या काही गोष्टींमधनं आपण ते जाणून घेऊ. आणि अशी सगळी समाज व्यवस्था असताना केरळमध्ये कालटी नावाचं काही पाठभेद आहे. त्याच्यामध्ये गावाचं नाव वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. केरळ प्रांतामध्ये, केरळ राज्यामध्ये कालटी नावाचं गाव आहे. पूर्णा नदीच्या काठी हे गाव आहे. आणि तिथे आर्यांबा आणि शिवगुरु हे एक जोडपं राहत होतं. शिवगुरु सुद्धा प्रचंड ज्ञानी होते, शिक्षक होते, अध्यापनाचं काम करत होते, अनेकांना शिकवत होते, गुरुकुल चालवत होते. आणि त्यांची पत्नी होती आर्यांबा. पण त्यांना दरवेळेप्रमाणे आता गोष्टीमध्ये काही आपल्याला फार जायचं नाही. त्यांचा विवाह होऊन खूप वर्ष झालेली असतात आणि त्यांना मुलबाळ मात्र नसतं कोणी. आर्यांबा आणि शिवगुरु ते असं म्हणतात की शंकराची आपण उपासना करावी. भोलेनाथ आहेत, पटकन प्रसन्न होतात त्यातल्या त्यात. आणि शंकराची उपासना आपण करावी आणि आपण शंकरांकडनं प्रसन्न करून काही पुत्रप्राप्ती आपल्याला होते का हे आपण शंकराकडेच मागणी करावी. म्हणून आर्यांबा आणि शिवगुरु हे तप सुरू करतात आणि शंकरांची भक्ती करायला सुरुवात करतात. महाभारतामध्ये काही उल्लेख असे आहेत की वेदांत अभ्यासाचं फळ काय असलं पाहिजे. वेदांताचा अभ्यास करून काहीतरी फलश्रुती आहे की नाही शेवट स्तोत्र म्हटल्यानंतर. मग वेदांताचं अध्ययन मी करतो तर माझा स्वभाव कसा बनला पाहिजे. तर वेदांत अभ्यासाचं फळ हे संन्यास असं असलं पाहिजे. आता आपल्या डोळ्यासमोर संन्यास म्हणजे फक्त मुंडण करायचं, भव्य वस्त्र घालायचे आणि चालू पडायचं हेच आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्याला आपला नाही आहे, आपण सुधारूया. संन्यास याचा अर्थ एखाद्या गोष्टीपासून मला नको म्हणण्याची वृत्ती म्हणजे सुद्धा संन्यास आहे. संन्यास आहे. एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की संन्यासच जर का घ्यायचा आहे तर हे सगळं ज्ञान, जसं मगाशी सांगितलं ना, संन्यासच जर का घ्यायचा आहे तर हे सगळं कशाला करायचं. पण आपल्याकडे संन्यास ही संकल्पनाच मुळात ज्ञानपूर्णतेनी भरलेली आहे. ज्ञानपूर्णता असली तरच आपण संन्यास मार्गाकडे जाऊ शकतो. म्हणजेच वेदांत अध्ययन जर का झालं तर त्याचं फळ हे संन्यासाचं फळ आहे. म्हणजे संन्यास मिळण्याचं किंवा ती वृत्ती बनण्याचं फळ मिळालं पाहिजे.
वेदाध्ययनाचं फल काय असलं पाहिजे? वेद आम्ही शिकले, आपण सगळे समजा वेद शिकले, वेदांविषयी अभ्यास केला, तर त्याची फलश्रुती काय असली पाहिजे? तर अग्निहोत्र हे त्याचं फळ असलं पाहिजे. वेदांनी काय सांगितलंय? अग्निपूजा आपल्याकडे महत्वाची सांगितली. म्हणजे थोडक्यात काय, आपण जे करतोय जे शिकतोय ते आपण आपल्या आयुष्यामध्ये थोडंसं उतरवलं पाहिजे. तसं हे सगळे उल्लेख थोडेसे महाभारतामध्ये आपल्याला दिसतात. विवाहाचं फल काय असलं पाहिजे? तर संतती, संतान प्राप्ती हे फळ असलं पाहिजे. हे फळ काही यांच्या पदरात पडत नव्हतं म्हणून यांनी शंकरांची उपासना सुरू केली, तप सुरू केलं आणि छान तप चालू आहे. अतिशय भक्तिभावयुक्त ज्ञानपूर्ण असलेले हे दोघं जण शंकराचं तप करतायत आणि एके दिवशी शंकर महादेव स्वतः या शिवगुरूंच्या स्वप्नामध्ये आले. आता काही ठिकाणी या गोष्टी आपण ऐकल्या असतील, कारण हल्ली अनेक वेळेला आख्यान कीर्तनामध्ये गोष्टी ह्या सांगितल्या जातात. फार कमी आहेत पण सांगितल्या जातात. स्वप्नामध्ये शंकर आल्यावरती, महादेव स्वतः प्रत्यक्ष आल्यावरती त्यांनी शिवगुरूंना प्रश्न विचारला की तुमच्या तपाने मी प्रसन्न झालोय, तुम्ही जे काही तप करताय मी प्रसन्न झालोय, तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे मला माहिती आहे, पण ते संतान मी तुला द्यायला तयार आहे. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की तुला पुत्र मी देईन, पण तो पुत्र, त्यांनी 2 अटी घातल्या. मी विचारलं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 विचारलं त्यांना काय पाहिजे तुम्हाला? दीर्घायुषी आणि मूर्ख. डोकं नाही द्या, मूर्ख पण दीर्घायुषी असा पुत्र तुला देऊ की ज्ञानी पण अल्पायुषी असा पुत्र तुला देऊ, हे तुम्हाला सांग, मी तुला वर द्यायला तयार आहे. शिवगुरूंनी कुठलाही विचार न करता किंवा घरी जाऊन विचारून येऊन सांगतो असं न म्हणता तिथे त्यांनी त्यांना उत्तर दिलं की मला ज्ञानी पुत्र द्या, अल्पायू असेल तरी चालेल. दीर्घायुषी जगणारा मूर्ख पुत्र पदरात पाडून स्वतः सकट समाजाला पण संकटात टाकणार, असंच आहे ना चालू. एखादा माणूस जर का मूर्ख आहे, आपण कोणाला असं म्हणत नाही, म्हणू नये कोणाला तू मूर्ख आहेस, पण आपण एखादी वृत्ती असं म्हणू, एखादी अज्ञानी किंवा मूर्ख ना, अज्ञानी पण नाही, अज्ञानी सुद्धा एक वेळ परवडतो की त्याला माहिती आहे तो अज्ञानी आहे, तो ज्ञान संपादन करायला जातो, पण जो मूर्ख आहे त्याचा स्वतःला तर त्रास होतोच, त्याचा वैयक्तिक त्याच्या कुटुंबाला तर त्रास होतोच, पण समाजाला सुद्धा त्रास होतो. समाज विघातक वृत्ती त्यातून बनतात. त्यामुळे शिवगुरू असं सांगतात की आम्हाला अल्पायू असला तरी चालेल, पण ज्ञानी पुत्र दे. आणि आजच्या दिवशी वैशाखातल्या पंचमीला, वैशाख शुद्ध पंचमीला आचार्यांचा जन्म ही शिवगुरू आणि आर्यांबा यांच्या पोटी झालेला आहे. केरळ प्रांतामध्ये कालटी नावाचं जे गाव आहे पूर्णा नदीच्या काठावर, तिथे आचार्यांचा जन्म होतो. श्रीमद आद्य शंकराचार्य भगवान की जय. हर नमः पार्वती पते, हर हर महादेव. प्रत्यक्ष भगवान शंकरांनी आर्यांबेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. समाज व्यवस्था कशी होती, समाजाची परिस्थिती काय होती, ही सगळी आपण आता जाणून आहात. अंशरूपाने स्वतः भगवान महादेव अवतरले आणि आता इथून पुढे अनेक तत्वचिंतक त्यांचे वाद सुरू होतात की नक्की कार्यकाल कोणता, आचार्यांचा जन्म झाला कधी, आचार्यांनी कोणत्या काळामध्ये काम केलं, त्याचं इसवी सन काय होतं, का इसवी सन पूर्व होतं, या सगळ्यांमध्ये आपले तत्वचिंतक पडतात. आपल्याला या कुठल्याही वादामध्ये कधीही पडायचं नाही, आजही नाही आणि उद्यापासून पुढच्या 3 दिवसात नाही. उपनिषदांचा नक्की काळ कोणता होता या वादामध्ये पडण्याचं आपल्याला कारण नाही, कारण वेद हे अनादी आहेत. त्यामुळे स्वामी विवेकानंद सुद्धा असं म्हणतात की यांचा कालखंडाचा निर्णय करायला तुम्ही जाऊ नका, त्यांनी जे सांगितले त्याचा अभ्यास करा. त्यामुळे या वादात न पडता आपण यांनी काय सांगितलं, यांनी आपल्याला काय शिकवण दिली त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत. मोठा उत्सव या कारडी गावामध्ये साजरा झाला. वातावरण आनंदाने भरून गेलेलं आहे. ज्योतिषांनी आता ह्या सगळ्या जन्माच्या कथा आपल्याला माहिती आहे, भविष्य सांगतात, बरोबर की नाही. जन्माला अवतार एखादा झाल्यानंतर आपण अनेक ठिकाणी असं ऐकतो, पण इथे संकोच निर्माण झाला. सांगायचं काय याचं भविष्य? शिवगुरूंना माहित होतं की तो अल्पायू आहे, यांनाही ते समजतंय, पण यांना सांगणार कसं की यांना केवळ 8च वर्षाचं आयुष्य आहे म्हणून. पहिल्यांदा त्यांना 8च वर्षाचं आयुष्य आहे, ज्ञानी आहे, पण तिथे ज्योतिषांचा सुद्धा संकोच झाला की ज्ञानी आहे पण अल्पायू आहे आणि या छोट्या बाळाचं नाव शंकर ठेवलं गेलं. सगळ्या विश्वाचं कल्याण करणारे भगवान आणि कल्याणाचा मार्ग जर आपल्याला कोणी दाखवला असेल तर यांनी दाखवलाय. हळूहळू बाललीला बऱ्याच आहे शंकराचार्यांच्या. शंकर
वर्षाचे असताना शिवगुरूंचं देहावसान झालेलं आहे. त्यांचे पिता शिवगुरू शंकराचार्यांचे, त्यांचं देहावसान झालं आणि आर्यांबा आणि शंकर हे दोघच जण आता राहिले. आर्यांबांनी सगळे संस्कार या शंकराला दिलेले आहेत. गुरुकुलामध्ये जायची वेळ आहे. हळूहळू शंकर मोठा झाला आणि त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं. अष्टमे चतुरो वेदः, 8व्या वर्षी, 8च वर्षात त्यांचं आयुष्य आहे. पण शंकर किंवा हे जे शंकराचार्य होते हे लहानपणी त्यांची प्रतिभा एवढी होती की त्यांचं उपनयन हे 5व्या वर्षाच्या आधीच केलं गेलं आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं. यांच्याकडे मुळातच शंकराचा अवतार भगवंताचाच अवतार आहे, त्यामुळे यांनी सगळे ज्ञान हे त्या गुरुकुलामध्ये जेवढं काही मिळणार आहे ते सगळं पटपट ग्रहण केलं. 4 वेदांचं अध्ययन झालं. सगळं अध्ययन झाल्यानंतर गुरुकुलात एक पद्धत भिक्षेची आहे. तर गुरुकुलामध्ये ते गेलेले आहेत आणि सगळ्यात प्रतिभा यांची जास्त असल्यामुळे यांनी हे सगळं ज्ञान सुद्धा पटपट ग्रहण केलेलं आहे आणि ते इतर विद्यार्थ्यांबरोबर सहाध्यायींबरोबर एकदा भिक्षेला निघालेले आहेत. शंकर, बालशंकर घरासमोर उभं राहून आरोळी केलेली आहे, भिक्षा मागितलेली आहे. त्यांचा नियम आपल्याला माहिती आहे की भिक्षा मागताना 3 वेळा भिक्षा मागावी. पहिली आरोळी झाली, दुसरी झाली, तिसऱ्या आरोळीला जर बाहेर कोणी नाही आलं तर ते घर सोडून आपण दुसऱ्या घरी भिक्षेला जायचं. तिसऱ्या आरोळीच्या वेळेला ती माता घराबाहेर आली आणि ती सुद्धा रिकाम्या हाती आलेली आहे समोर. आणि तिथे आल्यावर ती जी भगिनी आहे, माता आहे, ती त्या बटूला सांगते, बालशंकराला सांगते की आज मला तुझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये. आवळ्याची गोष्ट आपण सगळ्यांना जाणून असाल. माझ्या घरात हा एकच आवळा शिल्लक आहे. परसामध्ये जे काही आवळ्याचं झाड होतं त्याच्या खाली सुद्धा हा एकच आवळा मला मिळाला. कालचं तर काही शिल्लक नाही, आजचं तर काही अजून मिळालेलं नाही, घरात चूल पेटेल की नाही माहित नाही, पण हा एकमेव आवळा जो शिल्लक आहे यांनी तुझी भूक भागणार नाही मला माहिती आहे, पण हा आवळाच मी फक्त तुला देऊ शकते. म्हणून अत्यंत श्रद्धेने तिने तो आवळा त्यांना दिलेला आहे. भिक्षा म्हणून तो एकमेव आवळा दिला. आपण मंगलाचरणामध्ये एक श्लोक म्हटला, आलयम करुणालयम. शंकराचार्य कसे होते? करुणासागर होते. त्यांनाही या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटलं, पण श्रद्धापूर्वक पूर्वी बटू आपल्याकडे आलाय किंवा एखादा ब्रह्मचारी आपल्याकडे आलाय तर घरच्या भगिनींना, माता भगिनींना असं व्हायचं की यांना काय द्यावं आणि काय देऊ नये. आपलं सौभाग्य म्हणून हे आपल्या घरात भिक्षेला आलेले आहे, कारण ते ज्ञानी, हा त्यांच्या ज्ञानाचा आदर होता. आणि हा एक आवळा त्यांनी त्यांच्या झोळीमध्ये दिलेला आहे आणि तिथे या बालशंकराला त्याची फार दया आली आहे त्या माऊलीची आणि तिथे त्यांनी एक स्तोत्र रचलेलं आहे. प्रत्यक्ष महालक्ष्मीचं ध्यान त्यांनी तिथे केलं. त्याला कनकधारा स्तोत्र आपण म्हणतो. अनेकांनी ते ऐकलं असेल, वाचलं असेल. अंगम हरे पुलक भूषणमाश्रयन्ति भृंगांगनैव मुकुलभरणतमाला अंगे कृता अखिल विभूती पांगलीला मांगल्यदा स्तुमंगल देवताया. मुखावाटे शब्द स्फुरले. कवी कविता करतो की नाही, मनात येत जातो. आचार्यांनी अशी अनेक स्तोत्र, उभ्या अनेक स्तोत्र त्यांच्या मुखावाटे स्फुरलेली आहे. जसं आपण म्हणतो वेद कोणी लिहिलेले नाहीये, वेद दिसलेले आहे आणि त्याच्यानंतर ते मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचले आणि आता जेव्हा लिपी निर्माण झाली त्याच्यानंतर आपल्याला ते लिखित स्वरूपामध्ये दिसतात. तसं आचार्यांना स्फुरलं. प्रत्यक्ष महालक्ष्मी प्रगट झाली. आचार्यांनी हाक मारली आणि देव प्रसन्न उभा ते राहिला नाही, असं कधी झालेलं नाही. आचार्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे. महालक्ष्मी प्रत्यक्ष उभी राहिलेली आहे आणि इथे त्यांचा संवाद चालू आहे. त्यांनी हे सगळं कनकधारा स्तोत्र तिच्यासाठी तिथे रचलेलं आहे आणि महालक्ष्मी असं म्हणते की यांनी मला आजपर्यंत काही दिलेलं नाही तर मी काय यांच्यासाठी काही देऊ. इथे सुद्धा आपणही विचार करण्याची गरज आहे. आपण धर्म रक्षती रक्षिता म्हणतो की आपण जर का धर्माचं पालन केलं असेल, आपण जर का काहीतरी दान धर्म केला असेल तरच आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळेला कोणतरी उभा राहणार आहे, देव उभा राहणार आहे. यांनी मला आजपर्यंत काही दिलेलं नाही, यांनी कोणाला काही दिलेलं नाही, मी का द्यावं. तिथे आचार्य त्यांना असं सांगतात, त्यांनी मला आज भिक्षा घातलेली आणि माझ्यासाठी तू यांना काहीतरी दे. आणि मग या स्तुतीमधून या महालक्ष्मी जी प्रसन्न झालेली आहे त्यांनी तिथे अशी गोष्ट आहे की सुवर्णाच्या आवळ्यांची वृष्टी तिच्या घरावर केलेली आहे. सुवर्णाच्या, सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी तिथे झाली. ज्यांच्याकडे ही क्षमता आहे ना ते भिक्षा मागतात. समोरच्या व्यक्तीला देण्यासारखं काही नाही म्हणून जे करुणा भागतात आणि ज्यांच्यासाठी देव
त्यांच्यावर कृपा करतो. सगळ्या संतांनी स्वतःसाठी कधी काही मागितलेलं नाहीये. ज्यांच्याकडे ही क्षमता आहे ते भिक्षा मागतात. वेदांचं ज्ञान कशासाठी भिक्षा मागायचे? अस्य देवमयी तनू, देवमयी तनू, आपल्या शरीरामध्ये देवमयी, आपलं शरीर देवासारखं व्हावं, देवत्व आपल्या अंगांगामध्ये भिनावं. नुसतं वेदांचं ज्ञान बुद्धीत असून उपयोग नाहीये, ते अंगांगामध्ये भिनलेलं असलं पाहिजे. माझं जीवन पवित्र असलं पाहिजे, माझे पंचकोश पवित्र असलं पाहिजे, निरंतर पापक्षालन झालं पाहिजे. ही ज्यांची क्षमता आहे ना ते भिक्षा मागतात. जे भिक्षा मागतात त्यांची ही क्षमता असली पाहिजे. अस्य देवमयी तनू असं म्हणतात. जीवन पंचकोशांनी शुद्ध जर का झालं तर देवतांबरोबर आपलं ऐक्य साधलं जातं. आणि त्यावेळेला देव आपल्यासाठी, संतांनी तुकोबा म्हणतात ना, बुडते हे जग देखवेना डोळा, येतसे कळवळा. आणि 10व्या वर्षी समर्थ तिथे जाऊन बसले, आईला काय सांगताय? समर्थांच्या गोष्टी ऐकल्या असतील आपण. चिंता करीतो विश्वाची, ज्यांनी विश्वाची चिंता केली. आचार्यांनी सुद्धा, नंतर ती गोष्ट सांगतो, आचार्यांनी सुद्धा आईसाठी कृष्णाला बोलवलेलं नाहीये. शेवटच्या आईच्या अंतिम क्षणाच्या वेळेला त्यांनी सांगितलंय, हे सगळं जगासाठी तू ये आणि आमच्या डोळ्यांचा विषयच कृष्ण व्हावा अशी प्रार्थना केलेली आहे. सत्पुरुषांचा विचार असा आहे. याच्यानंतर आचार्यांनी हे सगळं झाल्यानंतर हळूहळू आचार्य मोठे होत आहेत, बालशंकर मोठे होत आहेत. आणि जसं मगाशी मी म्हटलं, महाभारतातली गोष्ट सांगितली की वेदांत अभ्यासाचं फळ काय असलं पाहिजे, तर संन्यास हे फळ असलं पाहिजे. वेदांताचा अभ्यास करून वृत्ती संन्यासी बनल्या पाहिजे. म्हणून या बालशंकरांनी आपल्या आईकडे हट्ट धरलाय की आई मला संन्यास घ्यायचा आहे. आज आपलं एवढं लहान मूल जर का खेळायला कुठेतरी जायचंय डोळ्या आड असं जर का आपण म्हटलं, किंवा शिक्षणाला डोळ्या आड जायचं म्हटलं, तर आपल्याला किती त्रास होतो. शेवटी आईचं मन येते. आर्यांबाला सुद्धा असाच त्रास झाला आणि तिने काही परवानगी दिली नाही. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. त्यामुळे यांच्याकडे हट्ट सुरू आहे की आई मला संन्यास घ्यायचा आहे. एकुलता एक मुलगा संन्यास घेणार म्हणून आई दुःखी आहे. आचार्य सुद्धा मातृभक्त होते. आचार्यांनी आईला सगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न केला की मी संन्यास घेऊन काय करणार आहे, तू काळजी करू नको, मी काहीतरी चांगलं काम करणार आहे. जेवढं धर्माचं काम तुझ्याजवळ राहून मला करायचंय त्याच्यापेक्षा 100 पट अधिक कार्य मी जर संन्यास घेतला तर होणार आहे. आणि इथे एकदा सकाळच्या वेळेला स्नानाला गेलेले असताना पहाटेच्या वेळेला तिथे बालशंकरांची लीला, त्यांचा पाय मगरीने धरला. आता ही लीलाच केलेली होती. संन्यासाची केवळ परवानगी मिळावी म्हणून ही लीला केली आणि त्या छोट्या शंकराचा पाय मगरीने धरलेला आहे. आणि तिथे आई काठावर उभी आहे आणि शंकर खाली मगरीने पाय धरलेला आहे. तिथे ते ओरडून सांगतायत की आता जर का तुम्हाला संन्यासाची परवानगी दिली नाहीस तरी माझा आता अंत नक्कीच आहे. त्या मगराने माझा पाय धरलेला आहे, त्यामुळे तू मला संन्यासाची परवानगी दे. आणि मग ते सगळं बाकी वार्तालाप त्यांचा झाला आणि त्यांनी ज्या क्षणी आई हो म्हटलं, संन्यास घेण्यासाठी परवानगी दिली, त्या क्षणी त्या मगरीने त्यांचा पाय सोडला. गोष्ट खूप मोठी आहे, छान गोष्ट आहे. त्यामुळे ही एक लीला संन्यासाची परवानगी घेण्यासाठी आचार्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर त्या नदीवरूनच आचार्य संन्यास स्वीकारून त्या सद्गुरूंच्या शोधार्थ गेलेले आहेत. पण जाताना काही क्रांतिकारक अशी वक्तव्य केलेली आहे की ज्याचा विचार आपण आजही केला पाहिजे. आता संन्यास घ्यायचा म्हणजे काय घ्यायचं हे सगळ्यांना माहिती आहे. काय काय करतात आताचे नियम सर्वश्रुत असतात, बरोबर. पण त्यावेळेला आचार्यांनी, त्या छोट्या शंकरांनी आईला असं सांगितलं होतं, तू जेव्हा आठवण काढशील तेव्हा मी तुला भेटायला येईल, तुला एकटीला, तुझ्यासारख्या विधवेला मी एकटीला सोडणार नाही, असे त्यांचे शब्द आहेत. तू जेव्हा आठवण काढशील तेव्हा मी तुला भेटायला येईल, तुझ्या अंतिम क्षणी मी तुझ्या बरोबर असेल आणि अंत्यसंस्कार सुद्धा तुझे मी करेन. आता संन्यास धर्मामध्ये हे येतं का? प्रत्येकाने आपापला विचार करा. पण आचार्यांनी त्यावेळेला असं सांगितलं होतं आईला की तुझ्या अंतिम क्षणी तुझ्या बरोबर असेल आणि तुझे अंत्यसंस्कार सुद्धा मी करेन. आणि त्याप्रमाणे आचार्यांनी ते केलेले आहे आईच्या अंतिम क्षणाच्या वेळेस. तुझ्या बरोबर राहून मला जेवढं धर्मकार्य करता येईल त्याच्यापेक्षा 100 पट अधिक कार्य, धर्माचं कार्य हे मी करणार आहे. त्यामुळे मी निघतो असं म्हणून
आईला ही सगळी आश्वस्त करून आईची समजूत घालून बालशंकर हे सद्गुरूंच्या शोधार्थ निघालेले आहेत. बाललीला खूप आहेत. नदीचा प्रवाह बदलला, अजून खूप आहेत, खूप गोष्टी आहेत. आचार्यांविषयी मुद्दाम काहीतरी ग्रंथ घेऊन वाचावं. आचार्यांच्या अनेक गोष्टींची पुस्तकं, ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्याचं वाचन आपण करावं. सद्गुरूंच्या शोधार्थ शंकर निघालेले आहेत. त्यावेळेला त्यांनी नाव ऐकलं होतं एका महान सद्गुरूंचं, सर्वश्रेष्ठ असे गुरु गोविंद भगवत्पाद, गोविंद यांचा शोध घेण्यासाठी ते निघालेले आहेत. आता ह्या गोविंद यतिपादांची गुरु परंपरा म्हणजे सर्वश्रेष्ठ ते आहेत असं ते ऐकून होते आणि त्यांना जी गुरु परंपरा कळली होती ती थोडक्यात सांगतो. ही गुरु परंपरा त्यांची कशी होती? नारायण पहिले, मग ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपाद आणि त्याच्यानंतर त्यांचे शिष्य हे गोविंदपाद. अशी मोठी गुरु परंपरा ज्यांची आहे अशा सद्गुरूंच्या शोधार्थ हे शंकर निघालेले आहेत. याला विचार त्याला विचार वाटेमध्ये अनेक 1-2 साध्यायी सुद्धा त्यांना त्यांच्या बरोबरीने गेलेले आहेत. खूप छान वाचनीय आणि अभ्यास करण्यासारखं त्यांचं जीवनपट इथपर्यंतचं आहे. आश्रमात प्रवेश केलाय गोविंद यतिपादांच्या आणि ते समाधीस्थ आहेत, डोळे मिटून ध्यान करत बसलेले आहेत आणि तिथे त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. शरणं भवती न जननी न पिता न सुतो न सोदरा अन्ये परमं शरणमिदं स्यात् चरणं मन. मोक्ष मिळवण्यासाठी मला कोणीही नातेवाईक उपयोगी पडणार नाही ही जाण त्या शंकराला होती. मला सद्गुरूंनाच शरण गेलं पाहिजे. ते डोळे उघडत नाही, ते तसंच विचारतात, कोण आहेस तू, कुठून आलास, तुझी ओळख सांग, तू कोण आहेस. आणि त्यावेळेला आचार्य आपली ओळख सांगतात, मी कोण आहे. मनोबुद्ध्यांकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी बुद्धी, चित्त, मन, अहंकार मी कोणीही नाही. न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, ना जीभ, डोळे, त्वचा, इंद्रिय मी कोणीही नाही. स्वतःची ओळख सांगते ना. न च व्योम भूमिर न तेजो न वायू, ही पंचमहाभूत आहेत ती, आकाश, वायू, तेज, पृथ्वी, मी तोही कोणी नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी अनंत आनंद रूप असलेला शिव, मी ब्रह्म आहे अशी ओळख ते सांगतात. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आता हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, सच्चिदानंद. अनेक जयघोषांमध्ये सुद्धा हा सच्चिदानंद हा शब्द आपण ऐकतो, पण त्याच्या मागचा अर्थ थोडासा आपण जाणून घेतला पाहिजे. थोडासा समजावून सांगतो. आणि मी शिष्य तुमचा म्हणून आलेलो आहे. आता शिष्य कधी होईल याचं एक छोटंसं उदाहरण आपण बघूया की शिष्याकडून नेमका अभिप्रेत काय आहे आणि सच्चिदानंद या शब्दाचा अर्थ आपण थोडासा बघूया आणि मग पुढे जाऊया. भगवद्गीतेमध्ये आपण शक्यतो एकतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायाच्या वाटेला कोणी जात नाही. आधी एक भगवद्गीतेच्या वाटेस कोणी जात नाही. गेलं तर ते अशा टप्प्यावर आपण जातो की भगवद्गीता कुठे ठेवली म्हणजे आपल्याला दिसेल, ते अंतर ऍडजस्ट करण्यात आपल्याला वेळ जातो. या टप्प्यावर आपण भगवद्गीता जशी आहे तशी किंवा समथिंग काहीतरी असं वाचायला घेतो. पण माझं म्हणणं असं आहे, आता आम्ही जे आमच्या इथे भगवद्गीता जी शिकवतो, काही मुलं येतात ते आम्ही पहिल्या अध्यायापासून शिकवतो. 18वा अध्याय जर डायरेक्ट शिकायचा होता, 16वाच अध्याय पाठ करायचा होता, 12वाच करायचा होता, तर कृष्णाने आधी सांगितलं असताना मग तो 18व्यालाच काय सांगितला. क्रमाने जाणं फार महत्वाचं आहे. असो, पहिला अध्याय तिथपासून जर आपण गेलो तर भगवद्गीतेविषयीच्या निष्ठा आणि भगवद्गीता कुठल्या परिस्थितीत सांगितली गेली ते आपल्याला शिकायला पहिल्या, दुसऱ्या अध्यायात मिळतं. नुसताच 18वा अध्याय डायरेक्ट पाठ करायचा केला तर अजिबात न करण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. असो, दुसऱ्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला शोक झालेला आहे. कसला शोक झालेला आहे? हे नातेवाईक माझ्या समोर उभे आहेत, तेवढ्या तरी गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत की माझेच गुरु आहेत, माझेच काका, आजोबा, भाऊ, हे सगळे नातेवाईक माझे आहेत आणि यांच्या विरुद्ध मी युद्ध करायचं, नातेवाईकांना मारायचं आणि मी राजगृह किंवा राज्य उपभोगायचं हे काही मला आवडणार नाही आणि म्हणून थोड्याशा शोक झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा अर्जुनाला. आणि त्याच्याबरोबर आता मग हे सगळं सोडून मला जाऊ दे अशी मोक्षाची पण एक भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. खूप छान
दुसऱ्या अध्यायातले श्लोक आहेत हे अर्जुनाचे, अर्जुन उवाच म्हणून. त्याच्यामध्ये हा शोक दूर करण्यासाठी भगवंत त्याला असं उत्तर देतात, क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते. भगवंत सांगतात क्लैब्यम म्हटलेलं आहे. अर्जुनाला दुसरं कोणी असं क्लैब्यम म्हटलं असतं तर खांडोळी करून टाकलं नसतं दुसऱ्या क्षणी. क्लैब्यम नपुसक म्हटलेलं आहे त्याला. आणि तू असा का वागतोस? निर्वीर्य तू होऊ नको, न शोभे हे मुळी तुझं, भिकार दुबळी वृत्ती सोडून उठ तू कसा. गीताई सांग. आता हळूहळू मी माझ्या तरी बोलण्यामध्ये असं ठेवलंय की भगवद्गीतेचे संस्कृत श्लोक सांगितले, एकतर संस्कृत नाही डायरेक्ट मराठीत त्याचा भाषांतर, हे सांगण्यापेक्षा विनोबांची जी गीताई आहे ना ती प्रत्येकाने वाचनीय आहे. मी काही मुलांना ती पण शिकवतो. का? संस्कृत पटकन उच्चार बनतात असं नाही आणि कळायला सुद्धा थोडंसं कठीण पडतं. हे छान म्हटले त्यांनी, निर्वीर्य तू होऊ नको, न शोभे हे मुळी तुझं, क्लैब्य मास गमपार. आता भगवंत मला असं का म्हणतात? एखादा शिष्य जेव्हा एखादा प्रश्न किंवा एखादी अडचण घेऊन शिष्यांकडे जातो आणि त्याला जर का गुरु असं म्हणाले की तू निर्वीर्य तू झालेला आहेस, भिकार दुबळी वृत्ती तुझी आहे, हल्ली राग येतो आणि आपण भलतच काहीतरी घेऊन तिथनं बाहेर पडतो. पण इथे अर्जुन काय म्हणतोय की मला जर का भगवंत क्लैब्यम म्हणताय, दुबळा होऊ नको म्हणताय, म्हणजे माझ्या बुद्धीचाच काहीतरी उणीव आहे, होऊ नको म्हणताय, म्हणजे यांना मला काहीतरी मार्गदर्शन अजून याच्यामध्ये करायचंय. आणि म्हणून शिष्य असते हम शालिमाम त्वाम प्रपन्नम असं अर्जुन म्हणतात. मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. पायापाशी पातलो शिष्य भावे असं वर्णन आहे. पायापाशी पातलो शिष्य भावे. त्याच्या मनामध्ये शोक होता, निवृत्तीचा विचार त्याच्यामध्ये होता, पण त्याचं परिवर्तन भगवंताच्या या वाक्यांमुळे जिज्ञासेत परिवर्तन झालं. तो जिज्ञासू बनला. निवृत्तीचे विचार म्हणजे मोक्षाचे विचार मनामध्ये असताना, शोकाचे विचार मनामध्ये असताना त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. शिष्य, एखादा व्यक्ती शिष्य केव्हा बनेल? जेव्हा त्याच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती जागी होईल. तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये ही जिज्ञासू वृत्ती निर्माण झाली. शिष्य, जेव्हा शिष्य म्हणून बालशंकर या यतींकडे आलेले आहेत, गोविंद बाल यतींकडे आलेले आहेत, त्यावेळेला या भावनेने त्यांनी सांगितलंय. शिष्याची भावना ही सगळी याच्यामध्ये महत्वाची आहे. वेदांचं प्रारंभिक श्रवण, आपण म्हणतो ना वेद श्रवणच झालं पाहिजे आपल्याबरोबर. प्रारंभिक श्रवण, फार खोलात जाऊन अभ्यास नाही करायचा समजा आधी. प्रारंभिक श्रवण हे त्याच्यासाठी आहे. कशासाठी? आपण जिज्ञासू बनण्यासाठी. म्हणजे एखादी गोष्ट आपण ऐकली की ती आणखीन मला समजली पाहिजे, आणखीन मला समजली पाहिजे, ही भावना निर्माण होण्यासाठी वेदांचं प्रारंभिक श्रवण आहे. परिवर्तनासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणतो हे नाही प्रपश्यामी, फार छान आहे दुसरा अध्याय. नाही प्रपश्यामी, मला दुसरा कुठला मार्गच दिसत नाहीये. फार फार शोक झालेला आहे. त्यांनी धनुष्य टाकून दिलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. खूप छान वर्णन आहे दुसरा अध्याय. नाही प्रपश्यामी, कसलाही उपाय मला दिसत नाही. आणि त्यावेळेला अर्जुनाने त्याला उपदेश हा पुढचा सगळा केलाय आणि पुन्हा एकदा युद्धाला उभं केलेलं आहे. हे गुरुंचं कार्य आहे. पण कधी? ज्या वेळेला तो शिष्य जिज्ञासू वृत्तीने त्यांच्यापर्यंत गेला म्हणून. आपल्याला सच्चिदानंद ह्या सुद्धा एका शब्दाविषयी थोडीशी चर्चा करायची आहे. आपण विचार जर का केला, सगळ्यांनी एकदा थोडासा विचार असा केला की आपल्याला अडचणी नेमक्या काय आहेत आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये अडचण काय आहे, प्रश्न काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा, ह्या 3 आपण गरजा म्हणतो, बरोबर? ह्याच गरजा सगळ्यांना माहिती आहे. याच गरजांवरून निर्माण होणाऱ्या अडचणी आपल्याकडे आहेत, बरोबर आहे? सगळ्यांचं साधारणपणे असंच मत असतं. याच्यापेक्षा वेगळं होणारा काही सुचत नाही, पण ते सुचलं पाहिजे. आता मी 3 अडचणी सांगतो. त्याच्या पुढची 4थी अडचण कोणाही प्राण्याला किंवा मनुष्याला म्हणू आपण, कारण बुद्धी मनुष्याकडेच आहे, विचार तोच करू शकतोय. 4थी अडचण काही मनुष्याला दिसणार नाही. पुढच्या 3 अडचणी आहेत, प्रश्न आहेत आपल्या समोर. पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आपले समज करून घेतले. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण समज करून घेतलेल्या आहेत. समज, गैरसमज म्हणतो की नाही आपण, समज करून घेतले. मी मर्त्य आहे, मी मर्त्य आहे. मर्त्य म्हणजे कधी ना कधीतरी मला मरायचंय, आहे की नाही? सगळ्यांचा समज आहे. मी मर्त्य आहे.
मी अज्ञानी आहे, दुसरी अडचण. मी अज्ञानी आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, मी दुःखी आहे. या तीन सोडून चौथा प्रश्न आहे तो अडचण, त्रासाचं कारण, अडचणीचं कारण. मी मर्त्य आहे, मी अज्ञानी आहे आणि मी दुःखी आहे. हे सगळे समज आपण करून घेतलेले आहे. कारण आपण बरं या तिघांचाही आपण याच्याआधी कधी विचार केलाय का की या तीन गोष्टींमुळेच आपण हे सगळे अडकलोय या संसार बंधनामध्ये. आपण इतर व्यवधानांमध्ये संसाराच्या राहटगाड्यामध्ये इतके अडकलोय, सुखामध्ये, दुःखामध्ये, आनंदामध्ये, आणखी कशामध्ये, की या तीन गोष्टींचा आपण विचार करत नाही. सच्चिदानंद या शब्दाकडे आपल्याला जायचंय, त्या दृष्टीने फक्त हळूहळू विचार करा. काही शब्द कठीण येऊ शकतात, कळलं का? सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आहे, पण कठीण शब्द कानावर पण जर गेले नाही ना तर ते लुप्त होतील. अनेक शब्द लुप्त झाले की नाही? अनेक वेळा आपण व्हॉट्सअप वरती मेसेज, हे शब्द लुप्त झाले आमच्या लहानपणी होते. त्यामुळे कठीण शब्द पण कानावर जाऊ दे, ते सोपे करून सांगण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. प्रश्न निर्माण झाले पाहिजे, निर्माण झाले की मला विचारा, आपण अभ्यास करून त्याचं उत्तर देऊ. मी मर्त्य आहे. कोणी सांगितलंय आपल्याला मी मर्त्य आहे? कोणी सांगायला आलं होतं? आपण समज करून घेतलाय ना स्वतः अशी प्रत्येकाने, कधी ना कधीतरी मला म्हणायचंच आहे. पण ज्या वेळेला मरणाची वेळ येते त्यावेळेला आपण का घाबरतो? घाबरतो की नाही आपण? मृत्यूला सगळे घाबरतात. आज जरी आपण कितीही अध्यात्माविषयी चर्चा केली, आपण कितीही मनाशी समजूत घातली, अगदी आपल्या जवळचा प्रिय व्यक्ती ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. आपलं ज्या वेळेला काही बरं वाईट व्हायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला घाबरायला होतं. मी मर्त्य आहे हा आपण आपला समज करून घेतलेला आहे, पण तो भावलाय का आपल्या मनाशी? नाही भावला ना. नाहीतर मग जसं म्हणतात की भागवताची कथा श्रवण करावी, मृत्यूवर विजय मिळवणं कसं शक्य आहे हे भागवत शिकवलं, बरोबर? भावनांना आवर कसा घालावा हे आपले धर्मग्रंथ शिकवतात. मग त्याच धर्मग्रंथांच्या श्रवणाच्या वेळेला डोळ्यातून अश्रू ढाळायचे का आपण? मी मर्त्य आहे हा आपला समज आहे, पण तो आपण पटवून घेतलाय का मनामध्ये? नाही घेतलेला. आपण स्वीकारलाय का तो? नाही स्वीकारलेला. असं एक उदाहरण दे, थोडं कठीण नको व्हायला, सोपं करूया. उदाहरण असेल पाणी. पाण्याला उष्णता दिल्यावर पाणी गरम होतं, बरोबर? सगळ्यांकडे हेच होतं. पाणी गॅसवर ठेवलं, चुलीवर ठेवलं, काय गिझरला लावलं, त्याला अग्नीचा संपर्क झाला की पाणी गरम व्हायला लागतं हळूहळू. आणि ज्या वेळेला तो अग्नीशी संपर्क तुटतो, गॅस बंद होतो, अग्नी बंद होतो, त्यावेळेला नंतर ते पाणी काय होतं? हळूहळू हळूहळू गार होतं, शीतल होतं, बरोबर? पाण्याचा स्वभाव काय आहे? शीतलता हा पाण्याचा स्वभाव आहे. पाण्याला तुम्ही उष्ण केलं म्हणून तो त्यांनी स्वभाव धरून ठेवला का? नाही. जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांनी तो सोडला, म्हणजे त्याला तो विरोध करत राहिला कायम, तेव्हा तो त्यातून सुटला, बरोबर आहे? पाण्याचा मूळ स्वभाव शीतलता हा आहे. कोणतीही गोष्ट, आता अनेक जण आपल्या इथे नोकरी करणारे अनेक जण आहेत, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध काम करायची वेळ आली की आपल्याला ते जमतं नाही जमत, आपण त्याचा विरोध करतो. मनातून का होईना, प्रकट विरोध होईल का नाही माहित नाही, मनातून का होईना आपण त्याचा विरोध करतो. आपण आपल्या मूळ परिस्थितीला येण्याचा प्रयत्न करत असतो. पण अग्नी उष्णता देऊन जमेल का? नाही. सूर्य कधी प्रकाश द्यायचा थांबेल का? नाही. कारण ते त्याचे स्वभाव आहे. पाण्याचा शीतलता हा स्वभाव आहे. तसं आपण मर्त्य आहोत ही गोष्ट आपण समजून घेत नाही, आपली समज पटत नाही, आपण ती स्वीकारत नाही, म्हणजे आपण त्याला विरोध करतो की नाही? मग आपला मूळ स्वभाव मर्त्यपणाचा आहे का? नाही. म्हणजे आपला स्वभाव काय असला पाहिजे? अमर्त्य असला पाहिजे. पटते की नाही? पटवून देणं काय? ज्ञानचर्चा हा विषय असा आहे की तो पटवून दिल्याशिवाय होणार नाही. बरोबर पूर्ण करायचं आहे म्हणून थोपवून देऊन उपयोग नाहीये. आपण जसं पाणी उष्णतेचा विरोध करून पुन्हा मूळ स्वभावाकडे येतं, विरोध करतो, तसं आपण मर्त्य आहोत हा समज आपण पटवून घेत नाही, आपण ते स्वीकारत नाही, म्हणजे आपण त्या मर्त्यपणाला विरोध करतो. म्हणजेच आपला मूळ स्वभाव काय असला पाहिजे? अमरता. आत्मा अमर आहे म्हणतो की नाही आपण? उद्यापासून तेच ऐकायचं. उद्या प्राणाविषयी चर्चा करायची, नंतर ज्ञानसाधनेची चर्चा करायची. आत्मा
अमर आहे. आपला सगळ्यांचा मूळ स्वभाव अमरता हा आहे, म्हणून आपण मर्त्यपणाला विरोध करतो. तसं आपण अज्ञानी आहोत. तू मूर्ख आहेस, तुला काही समजत नाही. राग येतो की नाही आपल्याला? सगळ्यांना येतो आणि सगळ्यांना ओढण्यामध्ये म्हणणारं असतंच आणि असलंच पाहिजे. मग मला मूर्ख, मला अज्ञानी म्हटल्यावर मला राग येतो, म्हणजे मी अज्ञानीपणाला विरोध जर का करतोय तर माझा मूळ स्वभाव काय असला पाहिजे? ज्ञानी असला पाहिजे. आमचा मूळ स्वभाव, मनुष्य धर्माचा मूळ स्वभाव हा ज्ञानी आहे, अमरता आहे, ज्ञानी आहे. आणि मी दुःखी आहे. तिसरं कारण आहे की नाही अडचणीचं? मी दुःखी आहे. दुःखाला आपण विरोध करतो की नाही? करता ना, प्रत्येक जण दुःखाला विरोध करता. म्हणजे आपला मूळ स्वभाव काय असला पाहिजे? दुःख हा आमचा मूळ स्वभाव नाही. आमचा मूळ स्वभाव आनंद हा आहे. आपला मूळ स्वभाव आनंद हा आहे. आपला मूळ स्वभाव ज्ञानी असण्याचा आहे आणि आपला मूळ स्वभाव हा अमरता हा आहे. म्हणजेच सच्चिदानंद हे स्वरूप आपलं आहे. जिथे जिथे आपण म्हणतो सच्चिदानंद स्वरूप आपले सद्गुरू आहेत, म्हणजे हे आहे, म्हणजेच आपणही सच्चिदानंद स्वरूप आहोत, असं बालशंकरांनी पहिल्या भेटीत गुरूंना सांगितलं. सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. प्रत्येक शब्दाचा अभ्यास करण्याची गोष्ट गरजेची आहे. नुसतं सच्चिदानंद स्वरूप जय जयकार करून उपयोग नाही. ज्या वेळेला आपल्या मुखावाटे सच्चिदानंद स्वरूप हा शब्द येणार आहे, त्या वेळेला ह्या 3 गोष्टी आठवायला पाहिजे. मी अमर आहे, मी ज्ञानी आहे आणि मीच आनंद आहे. उद्या आपल्याला या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची आहे की आपल्या आतला परमेश्वर बघायचा प्रयत्न करा. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. थोडं कदाचित विषांत झाल्याचं वाटत असेल, पण नाही, ही संकल्पना आजच सांगण्याची गरजेची आहे. कारण आद्य शंकराचार्यांनी बालवयामध्ये सद्गुरूंच्या पहिल्या भेटीमध्ये आपली जी ओळख करून दिलेली आहे ती अशी करून दिलेली आहे. त्याच्यानंतर सुद्धा एक आचार्य थांबत नाही आणि आपली ओळख पुढे करून देत आहे की न चैकम दनन्य द्वितीयं तस्यात् न वा केवलत्वं न चा केवलत्वं न शून्यं न चा शून्यं द्वैतकत्वं कथं सर्व वेदांत सिद्धं ब्रवीमि. मला वेदांताचं शिक्षण द्या. मी कोण आलोय हे सांगून झाल्यानंतर मी कशासाठी आलोय हे पण सांगितलं पाहिजे ना. मला वेदांताचं शिक्षण द्या. परब्रह्म तत्व मला जाणून घ्यायचंय की जे एक सुद्धा नाहीये. न चैकम तदन्य द्वितीयं तस्यात्. जो एक सुद्धा नाहीये तो दुसरा कुठून येईल? जे शून्य सुद्धा नाहीये ते अशून्य सुद्धा नाहीये. असं परब्रह्म परमात्मा जो काही आहे, ब्रह्मतत्व आहे, परब्रह्म मला जाणून घ्यायचंय. ते मला तुम्ही सांगा, मला समजावून सांगा. शुद्ध अद्वैत स्वरूप समजावून सांगा, असं इथे आचार्य म्हणतात. ओळख पटली. भगवान गोविंद पाद येतींनी डोळे उघडले. अरे ये, मी तुझीच वाट बघत होतो, मी तुझीच वाट बघत होतो. आपण सद्गुरु करत नाही. आपल्या मनामध्ये फक्त मला गुरु पाहिजे ही तळमळ फक्त जपून ठेवणं हे एकमेव आपल्या हातात गोष्ट आहे. सद्गुरु आपल्या जीवनामध्ये येतात. आपण सहसा पाहायला सगळेजण समाज काय म्हणतो? मी गुरु केला, मी सद्गुरु केला. मेकअप करण्याची सोपी गोष्ट नाही. मी केला म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या सौभाग्याने तुमची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सद्गुरु येणार आहेत. कदाचित आलेले सुद्धा असतील, ते तुम्हाला समजणार नाही, पण मला गुरु पाहिजे ही तळमळ तुम्ही ठेवा. त्यावेळेला ते असं सांगतील की मी तुझी वाट बघत होतो. आपण सगळी संत चरित्र बघितली, पुण्यात्म्यांची चरित्र आपण पाहिली की प्रत्येक ठिकाणी असाच उल्लेख आहे की नाही की मी तुझी वाट पाहत होतो, ये ये. त्यामुळे सद्गुरु मी केला ही भावना मनामधून काढून टाकावी आणि मला गुरु पाहिजे ही तळमळ फक्त आपल्या मनामध्ये असू दे. आपण ज्या सद्गुरूंना नमस्कार करतो त्यांच्या कृपेने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू मिळतात. ही तळमळ प्रत्येकाने जपून ठेवावी. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम. सगळ्या प्रकारचं ज्ञान या आचार्यांनी गोविंदपाद येतींनी बालशंकराला दिलेलं आहे. 4 वेद, 6 दर्शन, वैशेषिक, न्याय, योग, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सगळं एकत्वामध्ये अनेकतेची अभिव्यक्ती
आणि अनेकतेमध्ये आपण म्हणतो ना, विविधतेत आमच्याकडे एकात्मता आहे, एकता आहे. तसं एकामध्ये अनेकता आणि अनेकतेमध्ये एकत्व कसं बघायचंय हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. छंद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद सगळ्यांचं ज्ञान इथे त्यांनी संपादन केलंय आणि स्मृतींचं सुद्धा ज्ञान घेतलेलं आहे. आपण म्हणतो स्मृती, एकच स्मृती आपल्याला माहिती असते, बरोबर की नाही? पण ती तरी कधीतरी घेऊन वाचली पाहिजे आपण. काय लिहिलंय स्मृतींमध्ये? सोपं सांगायचं झालं तर आचार आणि व्यवहार हे शुद्ध असावेत, नेटके आपल्याकडून व्हावेत, याविषयीचं मार्गदर्शन या स्मृतींमध्ये केलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या स्मृती ज्या आहेत, शंकरांचं अध्ययन या सगळ्यांना पूर्णत्वाकडे जात आहे. आणि एका दिवशी या भगवान गोविंद यांनी त्यांना आज्ञा केलेली आहे की आता तुझं अध्ययन पूर्ण झालंय, तर तू आता वाराणसीला जा आणि तिथे मुमुक्षु जनांना तत्वज्ञानाचा उपदेश कर. मुमुक्षु म्हणजे कोण? मोक्षाची इच्छा करणारे, त्यांना तू तत्वज्ञानाचा उपदेश कर असं गोविंद यतीपाद सांगतायत. आणि महत्वाची गोष्ट अशी सांगतात की तिथे तुला प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर दर्शन देतील. आणि मग गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मार्गस्थ झालेले आहेत. एका ठिकाणी असंच वाराणसीला गेल्यावर कार्य त्यांचं जे काही आहे ते सुरू झालेलं आहे. आणि सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला स्नानाला जात असताना तिथे त्यांना एक चांडाळ आडवा येतो. तिथे सुद्धा खूप मोठा संवाद आहे. या चांडाळ आडवा येतो त्यावेळेला हे आचार्य आहेत हे त्याला सांगतात की तू बाजूला हो, मला स्नानासाठी जायचंय, मला स्पर्श करू नकोस, असं शंकर आचार्य सांगतात. तिथे तो चांडाळ त्यांच्या आडवा येतो आणि त्यांना तो ऐकवतो बरंच काही. त्यांचा थोडासा संवाद येतो, मी फक्त सांगतो. तो चांडाळ असं म्हणतो की हे यती महाराज, वेदांत सिद्ध न्याययुक्त असं भाषण तुम्ही जे करताय ते बरोबर आहे, पण आत्मसुख हे संगरहित असताना, कठीण शब्द आहे पण समजून घेतले पाहिजे. आत्मसुख हे संगरहित असताना मी आणि तू असा भेद का बरे करतोस? तू मला बाजूला हो म्हणालास, ते सुद्धा मला म्हणालास म्हणजे माझ्या देहाला म्हणालास, तर देहाला किंवा आत्म्याला, दोघांपैकी कोणाला तरी तू म्हणालास. आत्म्याला म्हणालास तर तू आणि मी एकच आहोत, बरोबर की नाही? आत्म्याला जर का म्हणालास तर तू आणि मी एकच आहोत. आणि शरीराला जर म्हणाला असेल तर माझं जसं शरीर आहे तसं तुझंही शरीर आहे. हे कोण सांगतंय आचार्यांना? की तो चांडाळ जो आडवा आलेला आहे तो हा युक्तिवाद तिथे करतोय. आणि सच्चिदानंद स्वरूप आत्म्याला विसरून तू देहाचा अभिमान का ठेवतोस? आणि तुझ्यासारखे हे भगवे वस्त्रधारी समाजाला अशा प्रकारे वचन करून, अशा प्रकारे बोलून तू या समाजाची दिशाभूल करतोस, असा हा चांडाळ इथे आचार्यांना म्हणतात. चांडाळाचं हे सगळं म्हणणं आचार्यांनी ऐकून घेतलेलं आहे. आणि तुझं तत्वज्ञान सगळं खरं आहे, सर्व शास्त्र पारंगत अनेक पंडित जगामध्ये आहेत, पण हे तत्व जाणणारे कमी आहेत आणि त्याच्यापैकी तू एक आहेस, असं आचार्य प्रत्युत्तर त्यांना करतायत. त्यांचं हे सगळं ऐकून घेतल्यानंतर आणि तिथे आचार्यांना एक काव्य स्फुरलं, ते स्तोत्र स्फुरलं. तिथे त्यांनी मनीषा पंचक नावाचं स्तोत्र हे त्या चांडाळासमोर त्यांनी गायलेलं आहे. आणि हे स्तोत्र ऐकल्यानंतर त्या चांडाळाच्या ठिकाणी भगवान काशी विश्वेश्वर ते रूप घेऊन आलेले होते आणि त्यांना दर्शन हे मनीषा पंचक स्तोत्र झाल्यानंतर त्यांनी तिथे दिलेलं आहे. आणि तिथे आदेश त्यांना असा दिलाय शंकरांनी, महादेवांनी, की दुष्ट लोकांनी, बघा आता मगाची जी समाज व्यवस्था सांगितली ना, त्याचा आता थोडंसं इथे आदेशामध्ये भगवान सांगतात की दुष्ट लोकांनी वेदांचे जे विपरीत अर्थ काढलेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी तू सर्व शक्ती आणि सर्वज्ञ आहेस, त्यामुळे तू हे सगळ्या सर्व श्रुती परब्रह्मनिष्ठ होतील असं वेदांत सूत्रावरती अद्वैतपर भाषण कर, भाष्य कर. आणि श्रुतींनी ही जी काही सूत्र सांगितलेली आहे आणि इतिहास याच्यावर तू भाष्य कर, अद्वैत संप्रदायाचा मार्ग सुकर कर, अशी आज्ञा, असा आदेश काशी विश्वेश्वर महादेवांनी आचार्यांना केलेला आहे. आणि त्यांना असा आशीर्वाद देतात की ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सुद्धा तुझ्या भाष्याचा गौरव होईल.
अत्यंत कर्मठ, पुढे सांगतात ते अत्यंत कर्मठ असे कोण कोण त्यावेळेला बघा बरीच नावं आहेत आणि या सगळ्यांचे संवाद, सगळ्यांच्या या ज्ञानचर्चा वेगळ्या वेगळ्या दिवशी अभ्यासाला घ्याव्या इतक्या छान आहेत. आचार्य मंडन मिश्र आहे, प्रभाकर, शैव नीलकंठ, शाक्त, गुप्त, वेद तस्कर, भास्कर, नावच त्याचं आहे. काय नाव आहे त्याचं? वेद तस्कर, भास्कर. अशा प्रबल वाद्यांना जिंकून घे आणि अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार कर, असा आदेश काशी विश्वेश्वरांनी आचार्यांना दिला. महादेव गुप्त होता आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे या सगळ्या विषयांवरती भाष्य आचार्य लिहितात आणि या सगळं जे भाष्य लिहिलेलं आहे त्याला म्हणतात शांकर भाष्य, म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेलं भाष्य. आपल्याला सोपं करून सांगितलं. शिष्यांना एकदा पाठ देत असतात आचार्य, एका ठिकाणी शिष्यांना शिकवत असतात आणि तिथे एक म्हातारे गृहस्थ येतात, वृद्ध येतात आणि ते त्यांना म्हणतात आचार्यांना की अरे तुम्ही आचार्य ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं असं ऐकलं. आता जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा असे कोण येतात आपल्याकडे सुद्धा, ब्रह्मसूत्रावर तुम्ही भाष्य केलेलं आम्ही ऐकलंय, तर त्यातलं एक सूत्र आहे ब्रह्मसूत्रामधलं, तदंतर प्रतिपत्तौ, याच्याविषयी मला जरा विश्लेषण करून सांगा, याचा मला अर्थ सांगा तुम्ही, असं ते वृद्ध त्यांच्याकडे मागणी करतात आणि आचार्य त्यांना ते सांगायला सुरुवात करतात. त्या वृद्ध गृहस्थांनी 8 दिवस हा संवाद चाललाय, हा नुसते आलेले आहेत आणि 8 दिवस हा संवाद चाललेला आहे. शतशः विकल्प या सूत्राचे त्यांनी केले, त्या वृद्धांनी सुद्धा, आणि दोघांचा संवाद चाललेला आहे, चर्चा चाललेली आहे. 8 दिवस पर्यंत हे सगळी चर्चा चालल्या. वृद्धांनी मांडलेल्या सगळ्या विषयांना यांनी आचार्यांनी चांगली उत्तरं दिली आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन ते वृद्ध आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले, व्यास रूपामध्ये प्रकट झाले. महर्षी व्यास त्यांच्याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहोत की व्यासांचं कार्य किती मोठं आहे. व्यासांनी हिंदू समाजाकरता आपल्या सगळ्या धर्मासाठी काय काम केलेलं आहे हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. व्यासांनी त्यांना दर्शन दिलं, आचार्यांनी व्यासांची पाद्यपूजा केली, व्यासांना नमस्कार केला आणि व्यासांकडे प्रार्थना अशी केली की आतापर्यंत माझ्यावर जी काही जबाबदारी दिलेली होती, मला जी काही गुरु आज्ञा होती, मला परमेश्वरांनी जे काही कार्य करायला सांगितलेलं होतं ते सगळं कार्य माझ्याकडून आता पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता तुमच्या उपस्थितीमध्ये मी माझा देह गंगेमध्ये अर्पण करतो, आचार्य व्यासांना सांगतायत. इथे व्यास महाराज असं म्हणतात की अजूनही पृथ्वीवरती अनेक प्रकांड पंडित असे शिल्लक आहेत की ज्यांचं खंडन करणं आवश्यक आहे आणि जे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. तुमचं आयुष्य संपलेलं असलं तरी सुद्धा मी अजून तुम्हाला 16 वर्षांचं आयुष्य देतो. या वर्षांमध्ये तुम्ही या सगळ्यांचं खंडन करा आणि अद्वैत तत्वज्ञान आणि तुमचा शिष्य संग्रह सुद्धा वाढवा. ही फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. आपण फक्त कार्य करायचं, आपल्या नंतर आपलं कार्य कोण पुढे करणार याची सुद्धा चिंता हे कार्य सुरू असतानाच आपण केली पाहिजे. त्यामुळे त्यांना व्यासांनी ही आज्ञा केली की 16 वर्षांचं आयुष्य मी तुला अजून देतो. पहिलं आयुष्य त्यांचं होतं 8 वर्षांचं. ज्या वेळेला संन्यास त्यांनी ग्रहण केला तेव्हा त्यांचं 8 वर्षांनी आयुष्य वाढलं, 16, आणि व्यासांच्या कृपेने आशीर्वादाने आणखी त्यांना 16 वर्षांचं आयुष्य मिळालं. आद्य शंकराचार्यांनी आपल्या केवळ 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये ही हिंदू धर्माची पताका, वैदिक धर्माची पताका पुन्हा एकदा रोवलेली आहे. कुमारी भट्ट, मंडन मिश्र, कापालिक या सगळ्यांशी त्यांनी वादविवाद केला. याच्यामध्ये मंडन मिश्र यांच्या बरोबरचा संवाद फार वाचनीय आणि अभ्यास करण्यात आहे. म्हणजे या दोघांच्या वादविवादामध्ये त्यांची पत्नी म्हणजे मंडन मिश्रांची पत्नी सरस्वती रूप आहे ती स्वतः, ती अधिकारी म्हणून बसलेली होती की तिच्या समोर हे सगळं चाललं होतं. आणि एक क्षण असा आला की मंडन मिश्रांनी शरणागती पत्करली की नाही म्हणजे आता तुमचं मला सगळं मान्य आहे तुम्ही म्हणता ते, पण त्या क्षणी ही जी त्यांची पत्नी अधिकारी म्हणून बसलेली होती तिने त्यांना असं सांगितलं की मी यांची अर्धांगिनी आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला हरवत नाही तोपर्यंत यांचाही पराभव होणार नाही. आणि मग तिने काही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले. आचार्यांची नम्रता एवढी त्याच्यामध्ये आहे की तिने जे प्रश्न विचारले होते ते वैवाहिक जीवनाच्या नंतरचे किंवा त्या काळातले होते. आचार्य म्हणाले माझा काही याच्यामधला अनुभव नाही, त्यामुळे मी उत्तर देऊ शकत नाही, मला तुम्ही अजून काही वेळ द्या, मी माझा अभ्यास करून नंतर या सगळ्यांची उत्तर देईन. असं जर का आचार्य म्हणतात तुम्हाला आम्हाला म्हणायला काय हरकत आहे.
प्रश्न निर्माण झाले पाहिजे, प्रश्न आले पाहिजे, आली उत्तरं तर दिली, नाही आली तर अभ्यास करून देऊ म्हणून वेळ मागितला पाहिजे. आचार्यांनी सुद्धा अशा प्रकारे नम्र भावानी नंतर त्यांचेही खंडन केलं आणि त्यांनाही शिष्य म्हणून आपल्याकडे स्वीकारलेलं आहे. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अजून मला सांगायची ती अशी की आपण सगळ्यांच्या घरी पंचायतन असतं बघा, सगळ्यांच्या घरी पंचायतन पूजा आहे. कुलस्वामी असतात, कोणी पंचायतन पूजा करतात. ही पंचायतन पूजा कुठून आली? ही आचार्यांनी दिलेली पंचायतन पूजा आहे. त्यावेळेला काय झालं होतं, समाजाची जी काही धारणा होती त्याच्यामध्ये जे शैव होते ते वैष्णवांच्या वाटेला जात नव्हते, गणपती होते ते देवीच्या मागे शाक्तांच्या मागे जात नव्हते. म्हणजे समोर रस्त्यात जाताना शंकराचं देऊळ आलं तर बाकीचे लोक ते टाळून गल्ली टाळून बाजूने जायचे. का तर आमचं ते उपास्य नाही. म्हणजे गणपती फक्त गणपती धरून बसणार, शंकरवाले फक्त शंकर धरून बसणार. एकमेकांच्यात ताळमेळ नव्हता. तुमचं वेगळं, आमचं वेगळं, आमचं वेगळं. मग या सगळ्यांना जर एकत्र आणायचं असेल, एका ठिकाणी आणायचं असेल तर काय करावं लागेल याच्यावरती आचार्यांनी पंचायतन पूजा दिली. आणि आपण म्हणतो ना गणपती शिव हरी भास्कर अंबा सगळं म्हणतो की नाही आपण, ते पंचायतन पूजेचं सुरुवात किंवा ती आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी ही आचार्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या या काळामध्ये जसं त्यांना सांगितलं होतं अनेक मध्ये वादविवाद आहेत, अनेक पीठांची स्थापना त्यांनी केली आहे. भारताच्या या चारही आपण जे शंकराचार्य म्हणतो त्यांच्या पीठांची स्थापना आचार्यांनी इथे केली आहे. जगन्नाथ द्वारका पीठ आहे, जगन्नाथ, शृंगेरी, बद्रिकेश्वर, बद्रिकेदार या सगळ्या पीठांवर त्यांचे काही शिष्य त्यांनी बसवले. सुरेश्वर नावाचे त्यांचे शिष्य होते. त्या 4 मुख्य शिष्यांना बसवलं आणि बद्रिकाश्रमात आपल्या शिष्यांना ज्ञान देण्यामध्ये पुढचा काळ त्यांनी घेतलेला आहे. आचार्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. आता हे समोर मुद्दाम पुस्तक 2 ग्रंथ ठेवलेले आहेत की उपनिषदांवरती आपली प्रस्थानत्रयी म्हणतो की नाही आपण, प्रत्येकाची संप्रदायाची प्रस्थानत्रयी असते. तशी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या त्रयीवरती आचार्यांनी आपल्याला त्या गोष्टी समजून सांगण्यासाठी भाष्य केलेलं आहे. त्याला शांकर भाष्य असं म्हणतात. अनेक व्याख्या आपल्याला उलगडून सांगितलेल्या आहेत आणि अतिशय सरळ भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत. एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये असं दिसते की भगवद्गीतेचा सुद्धा आपण जेव्हा अभ्यास करतो, जेवढं ज्ञान खोल, जेवढं ज्ञान सखोल खोल, तेवढं ते सरळ असलं पाहिजे, तितकं ते सोप्या भाषेत मांडता आलं पाहिजे, तरच त्याचं अवलोकन होऊ शकतं. आचार्यांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत व्याख्या स्वरूप करून आपल्याला दिल्या. त्या सगळ्या आपल्याला या शांकर भाषामध्ये आपल्याला दिसतात. वैशाख शुद्ध पंचमी आचार्यांची जयंती, आद्य शंकराचार्य जयंती. आणि व्यक्ती किती वर्ष जगला याच्यापेक्षा सुद्धा तो कसा जगला हे महत्वाचं आहे. आपण अनेक वेळा म्हणतो, माऊलींनी सुद्धा अल्पायुमध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी दिलेली आहे. आचार्यांनी सुद्धा केवळ 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये ही सगळी आपल्याला वैदिक सनातन परंपरा पुन्हा एकदा जागृत करून दिलेली आहे. अनेक प्रकारची भावमधुर स्तोत्र यांनी रचलेली आहेत. संन्यास धर्माचा, संन्यास आश्रमाचा गौरव यांनी वाढवला आणि अखंड कर्मयोगी असे हे आचार्य होते. यांच्यामध्ये ज्ञानही उत्कट होतं, भक्तीही उत्कट होती. भक्ती इतकी उत्कट होती, आपण म्हणतो की नाही दत्त कसे आहे, स्मर्तृगामी आहे. तुम्ही स्मरण करा की उभे राहा, पण तो भाव, त्या भावाने आपण हात मारला पाहिजे देवाला. आचार्यांनी हात मारलं. स्वतः भगवान महालक्ष्मी अवतरलेली होती, शंकर महादेव अवतरलेले होते. आईच्या अंतिम क्षणी आईला विश्वरूप दर्शन, आईने म्हटलं की मला मला भगवंताचं दर्शन पाहिजे. म्हणून आचार्यांनी महादेवांचं स्मरण केलं आणि रौद्र रूपामध्ये महादेव प्रकट झाले. आईने सांगितलं मला रौद्र रूप नको, मला शांत स्वरूपाचं दर्शन पाहिजे. म्हणून कृष्णाने शांत स्वरूपाचं दर्शन दिलं आणि सगळ्यांच्या डोळ्यांचा विषय कृष्ण व्हावा अशी प्रार्थना. माझ्या आईसाठी दाखवा असं नाही म्हटलेले, माझ्यासाठी हे असं म्हटलेले नाहीये. इतकी उत्कट भक्ती आचार्यांकडे होती, उत्कट कर्म, अखंड कर्मयोग त्यांच्याकडे होता. ज्ञान, कर्म आणि भक्ती सगळं काही उत्कट होतं. ज्ञाननिष्ठ भक्ती ही समुद्रासारखी होती आणि कर्मयोग हा अतुलनीय होता. वैदिक संस्कृतीच्या स्थापनेसाठी आसेतू हिमाचल हे आद्य शंकराचार्य धावलेले मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला आहे. नुसतं ज्ञान घेऊन बसलेले नाहीये. पंचायतना पूजा आपल्याला त्यांनी दिली, मूर्तीचं पूजन आपल्याला दिलं. द्वैतातूनच शेवटी अद्वैताकडे आपल्याला जायचंय.
त्याही विषयी अनेक प्रकारची भाष्य आद्य शंकराचार्यांनी केलेली आहेत. पंचायतन पूजा सांगितली, द्वैतात अद्वैताचा पुरस्कार केला. आणि हे सगळं महत्वाची गोष्ट आहे की सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत हे पोहोचवलं. आपल्याला अनेक ज्ञान परंपरा अशा दिसतात की आम्ही इकडे सांगत नाही, आम्ही तिकडे सांगत नाही, असं केलेलं नाही. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत हे कसं पोहोचेल याची काळजी किंवा हे आपल्या कर्मातून स्वतः केलेलं आहे आणि इतरांना ते करण्यासाठी सांगितलेलं आहे. आपले सगळे ऋषी मुनी ज्या ज्या गोत्राचे म्हणून आपण गोत्र लावतो ते सगळे ऋषी असेच होते. आपल्याकडचं ज्ञान तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हेच त्यांनी आपलं कर्म घेतलेलं होतं. आपणही त्यांच्या मार्गाला अनुसरलं पाहिजे. त्यांच्या शिकवणीनुसार त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये केलं ते अनुकरणीय असलं पाहिजे, कारण ते अनुभव सिद्ध आहे. आचार्यांनी जे कार्य केलं तसंच कार्य आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये पुढे न्यावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालायला जमलं पाहिजे. किंबहुना आपण इतरांना ते करण्यासाठी प्रेरित करावं, म्हणून या व्याख्यानमालेचा प्रवचनमालेचा हा उद्देश आहे की जेवढा अभ्यास मला जमला, मला करता आला, तो आपल्यापर्यंत ठेवण्यापेक्षा आपण तो इतरांपर्यंत पोहोचवावा आणि हे सोपं आहे हो हे समजावून सांगावं. उपनिषद वेदांत आपल्यासाठी नाही म्हणून आपण त्यांच्यापासून दूर पळतो, ते काही आपल्याला सांगू नका असं म्हणू नये. हे अतिशय सोपं आहे. किती सोपं आहे? उद्यापासून 3 दिवस आपण ऐकूया की याच्यामध्ये कुठेही संस्कृतचं ज्ञान नसलं चालेल. आपल्याला एखादा उपनिषद कशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे हेच आपण उद्या, परवा आणि तेरवाच्या दिवशी इथे बघूया. आपल्याला उद्या काही प्रश्नांची उत्तरं जी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला तुमच्या माझ्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं उद्या आपण इथे घेणार आहोत. कोणते प्रश्न असतील ते? प्रश्न निर्माण झाले की उत्तर मिळतात. आपल्याला आपल्या ऋषींच्या शिष्यांनी आचार्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी कशा प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे दिली याविषयी आपण उद्या प्राणाविषयीची चर्चा उद्या आपण करणार आहोत. त्याच्यानंतर ज्ञान साधना याविषयी आपण परवाच्या दिवशी बघणार आहोत आणि नंतर ओंकाराच्या साधनेविषयी किंवा ओंकार म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आपण ओंकार अनेक वेळा म्हणतो, योग करताना त्रिवार ओंकार आपण म्हणतो, पण ओंकार म्हणजे नक्की काय आणि त्याचा आपण समजून घेऊन रोजच्या जीवनात त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे याच्याविषयी आपल्याला जाणून घेण्यासाठी पुढचे 3 दिवस आपल्याकडे आहेत. अतिशय सोप्या सोप्या उदाहरणांमधून आणि सोप्या भाषेमध्ये आपण हे सगळं समजून घेऊ. आचार्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जे कर्म केलं आणि इतरांपर्यंत, सगळ्यांपर्यंत, भारतवर्षापर्यंत, भारत विश्वगुरु होण्यासाठी म्हणून जे काही आवश्यक आहे आजच्या घडीला ते करण्याचं काम किंवा ती दिशा आचार्यांनी आपल्याला दिलेली आहे. ती दिशा आपण पुढे नेऊया आणि असंच ज्ञानसत्र छोटी छोटी का होईना, एक दिवसाची का होईना, आपणही आपल्या घरी, आपल्या आजूबाजूला, आपल्या सोसायटीतल्या पूजेमध्ये आपण ही ज्ञानसत्र अशा प्रकारचे आयोजित करूया आणि आचार्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी आचार्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडे पुढचे 3 दिवस अशाच प्रकारे काहीतरी चांगलं मला जेवढं कळलंय गुरूंच्या आशीर्वादाने ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि आज आपण इथे थांबूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव परम तत्व तस्मात् गुरुमुखाश्रये काले वस्तपर्जन्यं पृथ्वीं सस्यशालिनीं देशो यक्षो वरैतं ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्रिणः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधनाः सधनाः सन्तु सन्तु सर्वे जनाः आकाशात् प्रतिनन्दोऽयं यथा गच्छति सागरः सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. श्रोता वक्ता श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री लक्ष्मीनारायण की जय.